हॅलो फ्रेंड्स, उद्या आपली कंबाईन ग्रुप बी 2024 ची पूर्व परीक्षा आहे। तुमच्या सर्वांचा अभ्यास झालेच असणार आहे, परंतु मग त्या 11 ते 12 या परीक्षेच्या वेळामध्ये प्रश्न तुम्ही सॉल्व कसे केले पाहिजेत हा सर्वात मेन टास्क आहे। ज्याला प्रश्न व्यवस्थित सॉल्व करता आले फ्रेंड्स तर 100% त्याचा निकाल आहे। त्यामुळे प्रश्न सॉल्व करणं त्या 11 ते 12 या वेळामध्ये ही एक मोठी स्किल आहे आणि अभ्यास जर तुमचा खूप चांगला आहे, प्रॅक्टिस पण खूप चांगली केलेली आहे आणि त्याला जोड जर तुम्ही चांगले प्रश्न जर सॉल्व केले गेले, वेगवेगळ्या ट्रिक्स तिथे वापरल्या गेल्या तर 100% तुमचा निकाल येणार आहे, तोही चांगल्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी मार्क्स येणार आहे। तर मग हे प्रश्न कसे सॉल्व केले जातात, ठीक आहे, त्याच्या काही आयडियाज, त्याच्या ट्रिक्स काय आहेत ते आपण थोडंसं पाहणार आहोत या सेशन मध्ये, ठीक आहे। सो फ्रेंड्स बघा, तुम्हाला प्रश्न सॉल्व करत असताना कोणकोणती शस्त्रे आवश्यक आहे, जसं युद्धामध्ये वेगवेगळे शस्त्र आवश्यक आहे, सेम तसंच उद्या परीक्षा आहे आणि त्या परीक्षेमध्ये जे 100 प्रश्न सॉल्व करायचे आहेत त्यासाठी आपल्याकडे कोणकोणती आयुध किंवा शस्त्रे आवश्यक आहेत, ठीक आहे। येस, सो फ्रेंड्स बघा, सर्वात महत्त्वाचं तुमचं स्टडी आतापर्यंत तुम्ही स्टडी केलेला आहे, मागच्या 1 वर्षभरापासून तरी किमान तुम्ही अभ्यास केला असेल, तर स्टडी हा महत्त्वाचा आहे, ठीक आहे। आणि अभ्यासाच्या जोरावर तुम्हाला खूप सारे प्रश्न सॉल्व करता येतील, जवळपास 70% ते 80% प्रश्न यावर सॉल्व करता येतील, पण बाकीचे 20 ते 30% प्रश्न जे आहेत ते सॉल्व करण्यासाठी बाकीचे शस्त्र आवश्यक आहेत। जसं सेकंड, दुसरं प्रॅक्टिस। जर तुम्ही खूप प्रॅक्टिस केली असेल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन असेल, सराव परीक्षा असतील, तर ऑटोमॅटिक काही प्रश्नांची उत्तरं काय असतील त्याच्याबद्दल तुमचा सेन्स तयार होत असतो, म्हणून प्रॅक्टिस हे दुसरं। तिसरं, काही प्रश्न मित्रांनो लॉजिकवर सॉल्व करता येतात। मी पुढे तुम्हाला प्रश्न पण दाखवणार आहे, जे आयोगाची प्रश्न आलेली आहेत आणि तिथं मग लॉजिक कसं वापरायचं आहे ते पण सांगणार आहे। म्हणजे आयोगाचे प्रश्न तिथे लॉजिक कसं वापरायचं, ते कसे सॉल्व केले गेले आणि त्याचा स्कोर कसा आला हे पण मी सांगणार आहे तुम्हाला, ठीक आहे। मग काही प्रश्नांमध्ये तुम्हाला लॉजिक जे आहे, लॉजिक महत्त्वाचं आहे, आपलं तर्क, ठीक आहे। काही वाक्य असे असतात, काही शब्द असे असतात की त्याच्याहून लॉजिक लावता येतं आणि लॉजिकून तुम्हाला प्रश्न सॉल्व करता येतात। काही प्रश्नामध्ये तुम्हाला कॉमन सेन्स म्हणतो आपण, की कधी कधी त्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर दडलेलं राहतं, फक्त डोकं शांत ठेवून आपल्याला त्या ठिकाणी कॉमन सेन्स जो आहे तो वापरला तरी सुद्धा आपल्याला तो प्रश्न टॅकल करता येतो, कॉमन सेन्स। काही प्रश्नांमध्ये रिस्क घ्यावी लागणार आहे तुम्हाला, म्हणजे 4 पर्यायापैकी 2 पर्याय तुम्ही इलिमिनेट करू शकता, पण 2 पर्याय जे आहेत ते सॉल्व करण्यासाठी मात्र तुम्हाला काय 2 पैकी एखादा पर्याय सॉल्व करण्यासाठी उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला रिस्क घ्यावं लागणार आहे। म्हणजे काही प्रश्नांमध्ये 100% तुम्हाला रिस्क घ्यावी लागणार आहे। ऑप्शन्स, काही प्रश्नांमध्ये मित्रांनो तुम्हाला ऑप्शन्स कडनं तुम्ही जा, ठीक आहे। म्हणजे प्रश्न वाचलेला आहे, ऑप्शन वाचलेला आहे, मग ऑप्शन कडून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे। ऑप्शन व्यवस्थित वाचा आणि ऑप्शन पासून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचा, 100% तुम्हाला उत्तर सॉल्व करता येतं, ठीक आहे। येस, ऑप्शन पासून उत्तरापर्यंत जाणे, ऑप्शन जे आहेत ऑप्शन पासून उत्तरापर्यंत जाणे। त्यानंतर काही प्रश्नांमध्ये मित्रांनो तुम्हाला इलिमिनेशन मेथड वापरता येते। इलिमिनेशन म्हणजे 4 पर्याय आहेत, 4 पैकी प्रश्नामधलं वाक्य पाहायचं, ऑप्शन पाहायचा आणि एक पर्याय इलिमिनेट करत राहायचं, ठीक आहे ना। प्रश्न वाचायचा, एखादा वाक्य वाचायचं, ऑप्शन वाचायचा आणि एक पर्याय इलिमिनेट करत राहायचा। इलिमिनेशन पद्धतीने तुम्हाला बरेचसे प्रश्न सॉल्व करता येतील। इलिमिनेशन, आस्क टू द क्वेश्चन, कधी त्या प्रश्नाला जर आपण प्रश्न परत विचारला ना तर त्याच्यामधनंही उत्तर सापडतं। म्हणजे त्या प्रश्नाची अशी रचना केलेली असते की त्या प्रश्नाला आपण जर प्रतिप्रश्न एखादा जर उत्तर विचारला किंवा त्या प्रश्नामधल्या एखाद्या वाक्याला प्रतिप्रश्न जर विचारला की हे चुकीचं आहे का बरोबर आहे, तर ऑटोमॅटिक आपल्याला त्याच्यामधनं उत्तर सुद्धा मिळू शकतं। सो आस्क द क्वेश्चन, ठीक आहे, त्या क्वेश्चन आपण जर विचारला तर उत्तर मिळू शकतं मित्रांनो, ठीक आहे। त्यानंतर काही ठिकाणी ट्रिकी वर्ड्स असतात, ट्रिकी असं म्हणूया आपण, ट्रिकी, ठीक आहे। ट्रिकी वर्ड्स म्हणजे त्या प्रश्नांमध्येच काही शब्द किंवा काही वाक्य असे असतात की ते ट्रिकी वर्ड्स किंवा जर स्टेटमेंट आपल्या लक्षात आले तर बरोबर उत्तरापर्यंत पोहोचता येतं, पण मग ते प्रश्न डोकं शांत ठेवून व्यवस्थित वाचणे, ते त्याच्यातले प्रत्येक शब्द व्यवस्थित वाचणे, प्रत्येक वाक्य व्यवस्थित वाचणे, हे जर केलं तर ऑटोमॅटिक कळतं की त्या 4 वाक्यापैकी किंवा 4 पर्यायापैकी ट्रिकी वर्ड कुठला आहे किंवा ते ट्रिकी स्टेटमेंट कुठला आहे, ते जर कळालं तर ऑटोमॅटिक तुम्हाला उत्तर सॉल्व करता येतं, ठीक आहे। येस, काही ठिकाणी असं व्हेग जे आहे, व्हेग म्हणूया आपण, व्हेग दिलेलं असतं, व्हेग, एखादं व्हेग वर्ड आहे किंवा व्हेग स्टेटमेंट आहे, म्हणजे याचा अर्थ काय की ते जे प्रश्न आहे किंवा
ते प्रश्नाच्या संबंधी तिथं जो शब्द आहे, तिथं जो पर्याय आहे, ते वाक्य आहे, त्याचा काही संबंध नाही ऍक्च्युली. कुठलं तरी असं जोडून तोडून एखादा शब्द, एखादं वाक्य, एखादा पर्याय बनवलेला असतो. वेग म्हणतो आपण, ठीक आहे, ऑड मॅन आउट सारखा काहीतरी, की त्याचा कुठलाच काही संबंध नाही असं एखादं काहीतरी चुकीचंच आर्बिट वाक्य किंवा चुकीचंच एखादा शब्द, चुकीचंच एखादा ऑप्शन टाकलेला असतो मुद्दामून, की त्यांनाही सेन्स चेक करायचंय विद्यार्थ्याचा, की खरं याला लक्षात आलेलं आहे का. आणि मग तसं जर एखादं वेग वर्ड, एखादं वेग स्टेटमेंट, एखादं वेग ऑप्शन जर आपल्या लक्षात आलं तर साहजिकच आपण काय करू शकतो, उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. इंट्युशन. सो मित्रांनो, इंट्युशन, काही काही प्रश्न वाचल्याच्या नंतर आपण ज्यावेळेस पर्याय वाचतो ना, तर ऑटोमॅटिक आपलं ब्रेन म्हणतं की अरे हेच उत्तर आहे. तर इंट्युशन म्हणूया आपण, कारण इतके दिवसाचा आपला अभ्यास आहे, आपली थॉट प्रोसेस आहे, प्रॅक्टिस आहे, त्याच्यामुळे कळतं की यार या 4 पैकी हेच उत्तर असू शकतं, इंट्युशन. आणि मग तसंच असतं, ठीक आहे. मग ते इंट्युशनवर तुम्हाला जावं लागेल, इंट्युशनवर. त्याच्यानंतर फर्स्ट थॉट अँड सेकंड थॉट. बघा, कधी कधी प्रश्न वाचल्यानंतर लगेच कळतं की हे उत्तर आहे. लगेच म्हणजे पहिल्याच वेळेला कळतं की हे उत्तर आहे आणि तेच उत्तर असतं. फर्स्ट थॉटवाले असतात. काही काही विद्यार्थी फर्स्ट थॉटवाले असतात, पण काही काही विद्यार्थी मात्र सेकंड थॉटवाले असतात. सेकंड थॉट म्हणजे काय, प्रश्न वाचतात, पहिल्यांदा वाटतं की हे उत्तर आहे, पण नंतर परत दुसरा विचार येतो, वाटतं की नाही यार हे दुसरं उत्तर आहे, आणि मग त्यांचं दुसरं उत्तर बरोबर असू शकतं. मग म्हणजे काही विद्यार्थी फर्स्ट थॉटवाले असतात, की पहिल्याच विचारामध्ये त्यांना कळतं की हेच उत्तर आहे आणि मग तेच बरोबर असतं. काही विद्यार्थी सेकंड थॉटवाले असतात, की त्यांना कळतं की यार हे पहिलं उत्तर बरोबर नाहीये, दुसऱ्यांदा ज्यावेळेस विचार करतात त्यावेळेस कळतं की यार हे उत्तर बरोबर आहे आणि तेच असतं. आणि मग प्रॅक्टिसनुसार तुम्हाला हे कळाले असतं मित्रांनो, की तुम्ही फर्स्ट थॉटवाले आहेत का सेकंड थॉटवाले आहेत, ठीक आहे ना. येस. आणि मग त्यानुसार तुम्ही जर फर्स्ट थॉटवाले आहेत, प्रश्न वाचलाय, पहिला थॉट आलाय, क्लिक करून टाका, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही जर सेकंड थॉटवाले आहात तर तुम्ही काय करायचंय, प्रश्न वाचायचा आहे, वेळ घ्यायचा आहे, आणि सेकंड थॉट तुम्हाला काय म्हणतोय ते ऑप्शन तुमचं जे आहे क्लिक करायचं आहे, सेकंड थॉटवाले, ठीक आहे. सो हे तुमच्या प्रॅक्टिस आणि तुमच्या अनुभवावर अवलंबून आहे. म्हणजे मित्रांनो, हे जवळपास 12 प्रकारचे वेपन्स आहेत ज्याचा आपण परीक्षेमध्ये वापर करू शकतो. कुठला आहे, तुमचा स्टडी, अभ्यासाचा वापर करा, आठवून पहा, आठवतो तुम्हाला, प्रॅक्टिसनं जो सेन्स डेव्हलप झालाय त्याचा वापर करा, लॉजिक लावा, काही प्रश्नांमध्ये लॉजिक, काही प्रश्नांमध्ये कॉमन सेन्स लावायचा आहे, काही प्रश्नांमध्ये काय करायचंय, कॉमन सेन्स लावायचा आहे, काही प्रश्नांमध्ये रिस्क घ्यायची तुम्हाला, ठीक आहे, काही प्रश्नांमध्ये तुम्हाला रिस्क घ्यायची आहे, काही प्रश्नांमध्ये ऑप्शन कडून तुम्हाला जायचं आहे, ठीक आहे. काही काही प्रश्न तुम्हाला इलिमिनेशन मेथडने टॅकल करायचे, काही प्रश्नामध्ये तुम्हाला प्रश्नालाच प्रश्न विचारायचा आहे, काही याच्यामध्ये तुम्हाला ट्रिकी वर्ड किंवा ट्रिकी स्टेटमेंट शोधायचं आहे, काही याच्यामध्ये तुमचं वेग असं एखादं वर्ड किंवा वेग एखादं स्टेटमेंट आहे ते शोधायचंय तुम्हाला, काही प्रश्नामध्ये तुमचं इंट्युशन, आतनं काय म्हटलं जातं ते शोधायचं आहे, काही मध्ये तुम्हाला फर्स्ट थॉट किंवा सेकंड थॉट जे आहे ते तुमचं जे आहे ते शोधायचं मित्रांनो, ठीक आहे. म्हणजे हे तुमचे 12 असे शस्त्र आहेत, याचा वेगवेगळ्या प्रश्नासाठी वापर करायचा आहे मित्रांनो, वेगवेगळ्या प्रश्नासाठी, ठीक आहे. आता बघा, आणखी महत्वाचं, प्रश्नाचे प्रकार असतात, तिथं टाइम मॅनेजमेंट महत्वाचं आहे, टाइम मॅनेजमेंट, ठीक आहे. मग आता प्रश्नांचे जनरली 4 प्रकार असतात. काही प्रश्न असतात की पहिल्याच म्हणजे आपण प्रश्न वाचला, वन लाईनर असतो की लगेच कळतं यार हेच उत्तर आहे त्याचं, ठीक आहे. म्हणजे समजा FRBM कायदा कधी लागू झाला, FRBM कायद्या संदर्भात कोणती समिती आहे, ठीक आहे, किंवा RBIचे पतधोरणाचे साधनं कोणती आहेत, म्हणजे पहिल्या कळतं की हेच उत्तर आहे, हेच उत्तर आहे, वेळ लागत नाही, कन्फ्युजन नाही, स्ट्रेट फॉरवर्ड. आणि असे जवळपास 50-1 प्रश्न तरी असतात जे स्ट्रेट फॉरवर्ड आहेत आपले सगळ्या विषयातले मिळून, ठीक आहे. म्हणजे पहिल्या लगेच उत्तर येणारे असे प्रश्न असतात, ते पट टिक करून घ्यायचे. नंतर दुसऱ्या प्रकारचे असतात की पहिल्या कळतं की याचं उत्तर मला येतच नाहीये, ठीक आहे. म्हणजे काहीतरी वन लाईनर असतं, एखादा सायन्स मधला प्रश्न म्हणा, करंट मधला प्रश्न म्हणा, एखादा हिस्ट्री मधला, पहिल्या कळतं की यार हे फारच म्हणजे याचं काही इसवी सनच आठवत नाहीये किंवा आकडेवारीच काही कळत नाही, पहिल्या कळतं की यार हे काही जमत नाहीये, ठीक आहे, लगेच. येस. तिसरं असतं की त्या प्रश्नामध्ये थोडासा विचार करावा लागतो, 2-4 वाक्य असतात, ते वाचावे लागतात, थोडासा वेळ घ्यावा लागतो, विचार करावा लागतो, आणि थोडासा वेळ घेतला की लगेच सुचतं की यार हे उत्तर आहे, ठीक आहे, आणि ते बरोबर असतं. म्हणजे थोडासा विचार केल्यावर, थोडासा जर विचार केला की त्याचं उत्तर बरोबर यायला लागत असतं. आणि मग चौथा प्रश्न असतो की त्याला खूप वाचावं लागतं, खूप वेळ द्यावा लागतो, तरी सुद्धा कधी उत्तर बरोबर येऊ शकतं किंवा कधी बरोबर येऊ शकत नाही. आणि मित्रांनो, हा जो चौथ्या प्रकारचाच प्रश्न असतो का, तोच तुमचा जास्त वेळ घेतो परीक्षेमध्ये. म्हणजे हा डेंजर आहे, ऍक्च्युली डेंजर. कारण जर त्याचं उत्तर जरी बरोबर आलं पण तुम्ही त्याला 1-1.5 मिनिटं जर लावला तर मग काही खरं नाहीये ना.
आणि हे जनरली मॅथ रिझनिंग मध्ये असं होतं की तुम्ही प्रॅक्टिस केलेला असतो एखादा प्रश्न, मग पहिल्यांदा सॉल्व्ह केला आलाच नाही, मग ते दुसऱ्यांदा करा, तिसऱ्यांदा करा, चौथ्यांदा करा, त्याच्यात वेळ जात असतो. त्याच्यामुळे मॅथ रिझनिंग मध्ये अशा जो चौथ्या प्रकारचा प्रश्न आहे की जिथे जास्त वेळ लागतोय ना, तर मित्रांनो तो प्रश्न प्रयत्न करायचा लगेच सोडून पुढे जायचा आहे. इव्हन जीएस मध्ये सुद्धा की असे काही प्रश्न आहेत की जिथे खूप वेळ द्यावा लागत असतो, विचार करावा लागतो, असे प्रश्न सुद्धा काय करायचे, सोडून पुढे जायचे मित्रांनो. ठीक आहे, कारण अशा प्रश्नांवर जास्त वेळ वाया घालवायचा नाहीच आहे. जेवढं फर्स्ट थॉट मध्ये जेवढं आलं लक्षात त्याच्या बेसिसवर सॉल्व्ह करायचा, नाहीतर पुढे जायचं आहे. ह्या प्रश्नावर तुम्ही जास्त वेळ वाया घालवायचा नाहीच आहे. म्हणजे बघा, प्रश्नाचे 4 प्रकार साधारणतः असतात की प्रश्न पाहिल्या पाहिल्या लगेच उत्तर येतं, त्याच्यामध्ये तुमचा वेळ वाया जात नाही. दुसरं, पाहिल्या पाहिल्या कळतं की याचं उत्तर मला माहीतच नाहीये, त्याच्यातही तुमचा वेळ वाया जात नाहीये. तिसरं असतं की थोडासा वेळ दिल्यावर उत्तर येतं आणि तेवढा वेळ आयोगाने आपल्याला दिलेला असतो, त्याच्यामुळे याच्यातही तुमचा वेळ वाया जात नाही. पण चौथा मात्र डेंजर आहे की जिथं तुम्हाला खूप जास्त वेळा प्रॅक्टिस, जास्त वेळा ते सॉल्व्ह करून पाहावं लागेल मॅथ रिझनिंग मध्ये किंवा जीएस मध्ये, जास्त आठवावं लागेल, असा प्रश्न तुमचा वेळ घेऊ शकतो. हा डेंजर आहे, धोकादायक आहे. त्याच्यामुळे या प्रश्नापासून वाचायचं मित्रांनो. ठीक आहे, तर तुम्हाला तिथं टाइम मॅनेजमेंट होईल, तुमची अॅक्युरसी जी आहे ती बरोबर येईल मित्रांनो, आणि वेळेमध्ये सगळेचे 100 प्रश्न वाचून होतील आणि त्याच्यापैकी जेवढी अॅक्युरसी मेंटेन करायची तेवढी मेंटेन होईल मित्रांनो. ठीक आहे, हे तुम्हाला व्यवस्थित तुमच्या ब्रेन मध्येच घुसलं पाहिजे. ठीक आहे, आणखी महत्वाचं या संदर्भामध्ये, प्रश्नांच्या संदर्भामध्ये आणखी महत्वाचं पॉइंटर वर्ड्स. ठीक आहे, हे पॉइंटर वर्ड्स म्हणजे काही काही विद्यार्थ्यांचा स्कोर हा 0.25 मार्क्सने गेलाय, 1 मार्काने गेलाय, 2 मार्काने गेलाय, म्हणजे त्यांचा अभ्यास कमी होता असं नाही मित्रांनो. तर कधी कधी काय होतं, त्या प्रश्नामध्ये चुकीचे नसलेले, बरोबर नसलेले, असत्य नसलेले, योग्य असलेले असे प्रश्न, हे पॉइंटर वर्ड्स जे आहेत ना, ते आपण व्यवस्थित वाचत नाही आणि त्याच्यामुळे कुठेतरी गडबड होते, गोंधळ आपला होतो आणि म्हणून प्रश्न चुकतो आणि म्हणून स्कोर जातो. म्हणून मित्रांनो, हे पॉइंटर वर्ड्स तुम्ही व्यवस्थित वाचा पॉइंटर वर्ड्स. बघा, जनरली आपल्याला परीक्षेमध्ये चूक शोधायचं किंवा बरोबर, दोनच गोष्टी शोधायच्यात आणि आपल्या ब्रेनला सुद्धा चूक आणि बरोबर या 2 शब्दाची सवय आहे. ठीक आहे, नेहमी व्यवहारामध्ये आपण चूक किंवा बरोबर हा शब्द वापरतो, तिसरा वापरत नाहीये. जसं असत्य, अयोग्य, बिनचूक, अचूक हे वापरतच नाही ना, समर्पक, पुष्टी करणारे हे नाहीच आहे. पण प्रश्नपत्रिकेमध्ये तसे प्रश्न असतात आणि म्हणून मग तिथं गोंधळ निर्माण होतो, चुकतो आणि आपला स्कोर कमी येत असतो. ठीक आहे, म्हणून ते पॉइंटर वर्ड्स व्यवस्थित वाचून घ्या. आता बघा मित्रांनो, चूक या शब्दासाठी काय काय वापरलं जातं? चूक, फक्त चूक म्हणजे प्रश्न चुकीचा ओळखायचा आहे तुम्हाला. ठीक आहे ना, चुकीचा पर्याय ओळखायचा. पण चूक या शब्दासाठी समानार्थी किती शब्द आहेत बघा, समानार्थी शब्द. ठीक आहे, म्हणजे बघा, असत्य हा शब्द वापरतात, असत्य ओळखा. त्यानंतर बरोबर नसलेले किंवा बरोबर नाही ते ओळखा, बरोबर नसलेले किंवा बरोबर नाही ते ओळखा. अयोग्य ओळखा, बघा, अयोग्य ओळखा. लागू नाही किंवा लागू नसलेले ओळखा. सत्य नाही किंवा सत्य नसलेले ओळखा. खोटे आहे ते ओळखा. खरे नसलेले ओळखा, खरे नसलेले ओळखा. समर्पक नसलेले ओळखा. पुष्टी करत नाहीये ते ओळखा. बघा, पुष्टी करत नाही ते ओळखा. योग्य नाही ते ओळखा. अचूक किंवा बिनचूक नाही ते ओळखा. मित्रांनो, हे व्यवस्थित समजून घ्या. या सगळ्याचा अर्थ फक्त काय शोधायचंय? चूक शोधायचंय. पण असे शब्द असल्यावर गोंधळ होतो, कारण आपल्या ब्रेनला सवय आहे बरोबर शोधायची, कारण अभ्यास करताना आपण सगळं बरोबर बरोबर शोधतो आणि म्हणून मग काय होतं, ब्रेन काय करतं, वरती लिहिलं चुकीचं शोधा. पण आपण ज्यावेळेस त्या घाई गडबडीमध्ये वाक्य वाचतोय, ऑप्शन वाचतोय, तर आपलं ब्रेन काय करतं, ते चुकीचं शोधा जे आहे वरचं विसरून जातं आणि बरोबर शोधत बसतो आपण, आणि त्याच्यामुळे 1-2 प्रश्न चुकू शकतात. त्याच्यामुळे पॉइंटर वर्ड्स काळजीपूर्वक वाचा. आणि विशेषतः कधी धोका निर्माण होतो, जर समजा वरती दिलेलं आहे चुकीचं शोधा, इथे समजा, ठीक आहे, वरती दिले चुकीची शोधा आणि मग इथे एक वाक्य आहे, इथं दुसरं वाक्य आहे, तिसरं वाक्य आहे, चौथं वाक्य आहे, आणि समजा इथं पहिला पर्याय, दुसरा पर्याय आहे, तिसरा पर्याय, चौथा पर्याय, हे पर्याय आहेत. मग इथे जर लिहिलेलं आहे की चुकीचं ओळखा, चुकीचे ओळखा इथे असेल आणि मग हे 4 वाक्य 4 ऑप्शन आहेत. मग आपण चुकीचे ओळखा हे वाचतो आणि मग पुढे जातो. जसं जसं हे वाक्य वाचतो ना मित्रांनो, 1 2 3 4 हे वाक्य वाचतो, तोपर्यंत आपल्या डोक्यामधनं हे निघून जातं की चुकीचं ओळखायचं, आणि आपण काय करतोय, बरोबर बरोबर ओळखतो त्या ठिकाणी, बरोबर.
म्हणजे इथं सांगितलं चुकीचं ओळखा, पण आपण इथं काय ओळखलंय, बरोबर ओळखलंय आणि आपला प्रश्न चुकलाय. म्हणून काय करायचंय मित्रांनो, की याला काय करायचं, गोल राऊंड करायचं. गोल राऊंड करायचं, इथे या ऑप्शनच्या तिथे काय लिहायचं, असा शब्द पटकन लिहून ठेवायचा, चूक. चूक लिहून ठेवायचा, काही प्रॉब्लेम नाही, याला काही 1 सेकंदही लागत नाहीये. याच्यामुळे काय होईल मित्रांनो, की तुम्ही हे 4 वाक्य वाचले, आता ऑप्शन कडे तुम्ही आलात, पण तुम्ही इथं ऑप्शन जवळ हा चूक शब्द लिहून ठेवलाय ना, तर तुमच्या ब्रेनला कळतं की यार चुकीचं शोधायचंय मला, म्हणजे ब्रेन बरोबर या ऑप्शन पैकी चुकीचं निवडणार आहे, चुकीचं तुम्हाला हे करावं लागणार आहे. ठीक आहे, यस. किंवा समजा इथे इथे त्यांनी सांगितलेलं आहे की बरोबर नसलेले ओळखा, बरोबर नसलेले ओळखा असं आहे, बरोबर नसलेले. आता ब्रेन परत कन्फ्युज होतो की बरोबर नसलेले म्हणजे काय, कारण 30 सेकंदाचा वेळ आहे. परत त्याला गोल करा, याचा गोल करा आणि त्याचा समानार्थी शब्द लिहा, आणि समानार्थी शब्द चूक किंवा बरोबर मध्येच लिहायचा आहे, कारण या शब्दाची सवय नाही आपल्याला. अयोग्य, लागू नाही, सत्य नाही याची सवय नाही, सवय फक्त चूक या शब्दाची आहे किंवा बरोबर या शब्दाची आहे. मग बरोबर नसलेलं आहे ना, मग डायरेक्ट इथे लिहायची की मला चूक शोधायचंय, याला 2 सेकंद लागतात फक्त, पण तुमचं उत्तर चुकणार नाहीये. मग इथं चूक लिहा, इथं ऑप्शन जवळ लिहा, म्हणजे बरोबर काय होईल तुम्हाला कळेल की त्यातलं चुकीचं शोधायचंय मला. यस मित्रांनो, यस, हे लक्षात ठेवा, हा महत्वाचा मुद्दा आहे, कारण आपली 0.25 मार्क्सनी प्रिलिम्स उडते. प्रिलिम्स नाही उडाली पाहिजेत, यावेळेस खूप संधी चांगली आहे. जर ऍव्हरेज कट ऑफ लागला तर तुम्ही 4ही पदासाठी इलिजिबल होणार आहात मित्रांनो, लक्षात घ्या, संधी खूप चांगली आहे. म्हणून बघा चुकीसाठी कोणकोणते शब्द आहे, असत्य, बरोबर नसलेले किंवा नाही, अयोग्य, लागू नाही किंवा नसलेले, सत्य नाही, खोटे, खरे नसलेले, समर्पक नसलेले, पुष्टी करत नाही, योग्य नाही, अचूक किंवा बिनचूक नाही, हे सगळे चुकीसाठी शब्द आहेत. बरोबर साठी बघा, बरोबर म्हणजे बरोबर, बरोबर या शब्दाची सवय आपल्याला आहे. मग बरोबर साठी काय काय आहे, सत्य हा शब्द आहे बघा, कुठला आहे, सत्य. त्यानंतर योग्य, सत्य योग्य, बिनचूक, अचूक, समर्पक, पुष्टी करत असलेले, त्यानंतर खरे, चुकीचे नसलेले, असत्य नसलेले, अयोग्य नसलेले, खोटे नसलेले, सहमत असलेले, सहमत असलेले, लागू असलेले, हे सगळे शब्द बरोबर या शब्दासाठी आहेत मित्रांनो. आणि या सगळ्या शब्दाचा व्यवहारात सवय नाही आपल्याला, आपल्या ब्रेनला याची सवय नाहीये, तर ब्रेन स्लिप करतं हे. ठीक आहे, स्किप करून देतं, काही कळत नाही ते 30 सेकंदामध्ये आपल्याला. म्हणून मित्रांनो, जर प्रश्नपत्रिकेमध्ये असे शब्द जर आले, समजा चुकीचे नसलेले, त्याला गोल करायचं, गोल करून पर्यायाच्या जवळ शब्द लिहायचा की यार मला बरोबर शोधायचं, आणि 1 सेकंद पण लागत नाही याला, बरोबर शोधा. ठीक आहे ना. पुष्टी करत असलेले म्हणजे काय लिहायचंय, की चला बरोबर, याचा अर्थ बरोबर आहे, आणि पर्यायाजवळ लिहा, पर्यायाजवळ. ठीक आहे, म्हणजे पर्याय वाचताना लक्षात येते की बरोबर शोधायचा आहे. यस, असा शब्द लिहा तुम्ही, समानार्थी शब्द लिहा आणि सॉल्व्ह करा मित्रांनो, तुमचे हे प्रश्न चुकणार नाहीयेत. कारण खूप मुलांचे निकाल अवघड प्रश्न चुकल्यामुळे नाहीच आहे, तर सोप्या प्रश्नामध्ये अशा सिली मिस्टेक केल्यामुळे निकाल जातात मित्रांनो. तुमचा जाऊ नाहीये, ही माझी तळमळ आहे. ठीक आहे, मग बरोबर या शब्दासाठी सत्य, योग्य, बिनचूक, अचूक, समर्पक, पुष्टी करत असलेले, खरे, चुकीचे नसलेले, असत्य नसलेले, अयोग्य नसलेले, खोटे नसलेले, सहमत असलेले, लागू असलेले, हे शब्द बरोबर या शब्दासाठी वापरले जातात. हे चुकू नयेत म्हणून याचा समानार्थी शब्द बरोबर या शब्दामध्येच लिहायचा आणि तो पर्यायाजवळ लिहायचा, म्हणजे तुमचं चुकणार नाहीये पॉइंटर वर्ड्स मित्रांनो. ठीक आहे, यस, ही नीती तुम्ही वापरा मित्रांनो. ही जर नीती वापरली तर तुमचा स्कोर हा खूप चांगला येणार आहे. ठीक आहे, यस मित्रांनो. आणखी तुम्हाला काय करायचंय बघा, आणखी तुम्हाला धोका ओळखायचा आहे. धोका, धोका ओळखा परीक्षेमध्ये. मॅथ रिझनिंगच्या प्रश्नांमध्ये जास्त वेळ लावू नका. 20 प्रश्न आहेत का 15 प्रश्न एकदा चेक करून घ्या अगोदर. 20 असू शकतात, 15 असू शकतात, चेक करा. पेपर हातामध्ये आल्या आल्या मॅथ रिझनिंग किती मार्काला आहे ते चेक करून घ्या मित्रांनो. चेक केल्याच्या नंतर जेवढे शक्य आहे तेवढे पटपट सॉल्व्ह करा आणि इगोवर घेऊ नका. एखादा प्रश्न जर सॉल्व्ह होत नसेल मॅथ रिझनिंगचा तर परत पुढे जा. नाही तर काय होतं, मॅथ रिझनिंग मध्ये जर आपण घुटमळत बसलो तर वेळ कमी पडू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे जेवढे पटपट सॉल्व्ह करता येतील तेवढे सॉल्व्ह करा आणि एखादा जमत नसेल तर पुढे जा. इगोवर घेऊ नका बिलकुल. नाही तर एखाद्या टॉपिकची खूप प्रॅक्टिस आपण केलेली राहते आणि आपल्याला वाटतं की आता मला येऊ शकतो आणि मग तिथं काहीतरी गोंधळ होतं, येत नाही, मग आपण तिथे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो आणि वेळ जातो. त्याच्यामुळे मॅथ रिझनिंगचे प्रश्न डोकं शांत ठेवून सॉल्व्ह करा. जेवढे पटापट जमतील तेवढे घ्या, इगोवर घेऊ नका आणि पट पुढे चला मित्रांनो, कारण वेळ महत्वाचा आहे आपल्यासाठी. ठीक आहे, जे मोठे प्रश्न आणि अवघड प्रश्न यासाठी जास्त वेळ लावू नका. 2023 मध्ये ए सेक्शन होता मित्रांनो. ए सेक्शन वाल्यांना
इतिहासाचे 6 प्रश्न लेंदीचे लेंदी होते, म्हणजे अ ब क ड अ ब क ड अ ब क ड असे होते आणि त्याच्यातही 4-4 पर्याय लेंदीचे लेंदी होते. म्हणजे बघा अ ब क ड ही 4 वाक्य, ऑप्शन मध्येही अ ब क ड असं, म्हणजे ते लेंदी प्रश्न आणि 6 प्रश्न लेंदी होते 6. मग असे जर तुम्हाला मोठे प्रश्न असतील, अवघड प्रश्न असतील तर ते वाचा, पहिल्यांदा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, नाही जमत ना पटकन सॉल्व्ह करून पुढे जा, पटकन पुढे जायचं. यस, वेळ वाया घालवायचा नाहीचे. आणि बरं दुसरं की जर तुमचा ए सेट आहे आणि सुरुवातीचे 6-7 प्रश्न अवघड आले तरी घाबरायचं नाहीये. कारण बघा 6 प्रश्न अवघड असतील, 10 प्रश्न अवघड असू द्या, पण 90 सोपे आहेत ना. पण 2021, 22, 23 इव्हन 2020 मध्ये काही काही मुलांना काय झालं की एका सेटमध्ये सुरुवातीचे 2-4 प्रश्न अवघड आले. कधी पंचायत राजचे अवघड आले होते, तर कधी इतिहासाचे अवघड आले आणि त्याच्यामुळे मुलं तिथं घाबरले. ठीक आहे, आणि पण घाबरले त्याच्यामुळे पुढे त्यांचा 1 तास त्याच्यावर परिणाम झाला, सोपे सोपे प्रश्न चुकले, वेळ पुरला नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, जर सुरुवातीच्याच वेळेला म्हणजे सुरुवातीच्याच पहिल्या 5-10 मिनिटांमध्ये तुमचा जो काही सेट असेल त्याच्यामध्ये तुम्हाला मी काय म्हणतो 4-5 नाही 10 प्रश्न अवघड येऊ द्या, काही घाबरू नका. 15 प्रश्न जरी अवघड आले तरी 85 प्रश्न शिल्लक आहेत. पण आपलं कॉन्सन्ट्रेशन लूज होऊ देऊ नका, कॉन्फिडन्स लूज होऊ देऊ नका, टिकून राहा तिथं, टिकून राहा. ठीक आहे ना. यस, कुठलंही म्हणजे तुम्ही 10 प्रश्न वाचलेत आणि एकही गोल करता नाही आला तरी घाबरू नका, 90 प्रश्न शिल्लक आहेत. 15 प्रश्न वाचले आणि एकही गोल नाही जात तरी घाबरू नका, 85 प्रश्न शिल्लक आहेत. स्वतःला सरेंडर करू नका. 60 मिनिटं अवेअर राहा, 60 मिनिटं कॉन्फिडंट राहा, कॉन्सन्ट्रेशननी तुम्हाला 60 मिनिटं करायचंय. ठीक आहे, एकही मिनिटं मनाची ताकद कमी होऊ द्यायची नाही, शेवटच्या प्रश्नापर्यंत लढत राहायचं हे लक्षात घ्या. आणि 100च्या 100 प्रश्न कधीही अवघड नसतात हे लक्षात घ्या. फार फार तर 10 ते 15 प्रश्न अवघड असतात. त्याच्यामुळे जर ते प्रश्न सुरुवातीलाच आले तर तुम्ही घाबरायचं नाहीच आहे. राहिलेल्या प्रश्नांमध्ये तुमचं उत्तर सॉल्व्ह करत राहायचे, तिथं तुमची मॅच खेळायची आहे मित्रांनो. यस, हे लक्षात घ्यायचं तुम्हाला. ठीक आहे, सुरुवातीचे प्रश्न अवघड आल्यास बिलकुल घाबरू नका, सोडून द्या, काही हरकत नाही. ठीक आहे, सुरुवातीचे 10 प्रश्न जरी अवघड आल्यास तरी गोंधळून जाऊ नका मित्रांनो, बिलकुल गोंधळ जायचं नाही. 11वा प्रश्न सोपाच आहे आपला. ठीक आहे, उत्तर आठवत नसेल तर पुढे जा, एखाद्या प्रश्नाचं उत्तर आठवत नाही तर सोडून पुढे जा. ठीक आहे, त्याला गोल मारा असं आणि पुढे जा, पुढे जात राहायचंय. ठीक आहे, एकाग्रता आणि विश्वास शेवटपर्यंत ठेवायचा मित्रांनो. ठीक आहे, अगदी 100वा प्रश्न गोल होईपर्यंत, हॉलमधनं बाहेर निघेपर्यंत कॉन्सन्ट्रेशन आणि कॉन्फिडन्स आपला ठेवायचा म्हणजे ठेवायचा आणि सरेंडर करूच नका. ठीक आहे, प्रश्न सोपे अवघड आहेतच, पूर्णतः परीक्षा अवघड नसते कधीच. 100च्या 100 कधीच अवघड असणार नाहीयेत, 100च्या 100 कधीही सोपे असणार नाहीयेत, ते मिक्स असतात. त्याच्यामुळे सरेंडर करू नका. तुमच्या अभ्यासातले तुम्हाला चांगले मार्क्स मिळवून देणारे प्रश्न असतातच, त्याच्यामुळे शेवटपर्यंतही लढत राहायचंय मित्रांनो. ठीक आहे, यस, हे लक्षात घ्या. ऍटिट्यूड जो आहे तो तुमचा एकदम टफ पाहिजेत. सो फ्रेंड, चला आता ह्या ज्या काही ट्रिक्स मी सांगितलेल्या आहेत ह्या प्रश्नामध्ये वापरूत आपण. ठीक आहे, म्हणजे बघा तुमचा अभ्यास तर आहेच, पण काही काही प्रश्न लॉजिकवर, काही काही प्रश्न कॉमन सेन्सवर, काही काही प्रश्न इलिमिनेशन मेथडने, काही काही प्रश्न ट्रिकी वर्डने, काही काही प्रश्न वेग वर्डने, काही काही प्रश्न त्या प्रश्नाला स्प्लिट करून अशा वेगवेगळ्या आयडियाज वापरून प्रश्न सॉल्व्ह करता येतात. त्याच उदाहरण पाहूया मित्रांनो. बघा आता, ठीक आहे, आता हे सगळे कंबाईनलाच प्रश्न आलेले आहेत ते मी घेतलेले आहेत. आता पहिला प्रश्न बघा इथे, ज्या झाडांची बी उघडी असते ती झाडे कोणत्या गटात मोडतात? बघा, ज्या झाडांची बी उघडी आहे. ठीक आहे, उघडी म्हणजे ती कशाने झाकलेली नाहीच आहे. मग ते ओळखायचंय तुम्हाला. तर अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म आणि ट्रॅचिओफायटा आणि क्रिप्टोगॅम्स. तर बघा हे सगळं अवघड आहे, पण याच्यामध्ये बघा जिम्नोस्पर्म, जिम म्हणजे आपली व्यायामशाळा असते की नाही, व्यायामशाळा, त्याला आपण जिम म्हणतो इंग्लिशमध्ये. हा शब्द ग्रीक भाषेतला आहे. जिम म्हणजे उघड्या, नेकेड म्हणतो आपण. जिम म्हणजे काय आहे? नेकेड. ठीक आहे, यस, जिम्नोस म्हणजे नेकेड. म्हणजे ग्रीसमध्ये काय व्हायचं, ग्रीसमध्ये जे ग्रीक लोक आहेत ते ऍथलेटिक्सची प्रॅक्टिस करायचे आणि म्हणून पुरुषांचेच प्रॅक्टिस सेशन असायचे आणि त्या पुरुषांच्या प्रॅक्टिस सेशन मध्ये त्यांना उघडं करून प्रॅक्टिस केली जायची. ठीक आहे, तिथं स्त्रियांना प्रवेश नसायचा, जेणेकरून त्यांची ताकद कळावी पुरुषांची, त्यांचं शरीर सौष्ठव कळावं यासाठी त्यांना उघडं करून त्यांची प्रॅक्टिस केली जायची, त्यांच्या कवायती घेतल्या जायच्या, त्यांच्याकडे एक्सरसाइज करून घेतल्या जायचा. त्याला शब्द जिम वापरला गेला. म्हणजे जिम म्हणजे उघडं,
ठीक आहे. मग इथे सांगा बरं बी उघडी कुठे असणार आहे. तुम्हाला ही कन्सेप्ट माहित जरी नाही पण जिम या शब्दाचा माहित अर्थ आहे. जिम जिम ठीक आहे ना. यस. आणि जिम मध्ये आपण व्यायाम सुद्धा कपडे काढून करतो मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे यस. सो मग जिम म्हणजे उघडे म्हणून मग तुम्हाला उघडी बी असं लॉजिक. याचा अर्थ काय आहे. शब्दावरून लॉजिक. हे लक्षात घ्या. असाच प्रश्न येईल असं म्हणत नाही पण लॉजिक त्या प्रश्नामधले जे ऑप्शन आहे त्या शब्दाचा अर्थ जर व्यवस्थित माहित असेल आपल्याला तर तुमचं लॉजिक बसू शकतं. शब्दाचा अर्थ जसं जिम म्हणजे उघडे आणि बी इथं उघडी याचा ऑप्शन नंबर 2 हा उत्तर येतं मित्रांनो. ठीक आहे. यस. त्यानंतर बघा त्यानंतर महत्वाचा प्रश्न बघा. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सप्टेंबर 2001 मध्ये सुरू करण्यात आली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना फेब्रुवारी 2006 मध्ये सुरू करण्यात आली. नेहरू रोजगार योजना ऑक्टोबर 1989 मध्ये ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आली. याच्यापैकी काय करायचं. कोणते विधान योग्य आहे ते ओळखायचं. आता मित्रांनो ही नेहरू रोजगार योजना आहे ना ही ग्रामीण भागासाठी नाहीच आहे. म्हणजे ह्या रोजगाराच्या योजना आहेत ना. रोजगाराच्या योजनेवर एक तरी प्रश्न विचारतात आणि त्या रोजगाराच्या योजनेवर तुम्हाला ती ग्रामीण भागातली आहे का ती शहरी भागातली आहे. ठीक आहे. ग्रामीण भागातली की शहरी भागातली आहे. ती मजुरी रोजगाराची आहे. मजुरी रोजगाराची आहे का स्वयंरोजगाराची आहे. स्वयंरोजगाराची आहे. प्रति व्यक्ती म्हणजे प्रत्येक एका व्यक्तीसाठी आहे का प्रति कुटुंबासाठी आहे. प्रति कुटुंबासाठी. एवढं बेसिक जरी माहित असेल तर सगळ्या प्रश्नांची उत्तर सॉल्व्ह करता येतात. ठीक आहे ना. ग्रामीण भागासाठी आहे का शहरी भागासाठी आहे. मजुरी रोजगार आहे का स्वयंरोजगार आहे. प्रति व्यक्ती का प्रति कुटुंब आहे. मग ही नेहरू रोजगार योजना आपल्याला माहिती आहे अभ्यासामध्ये की शहरी भागासाठी म्हणजे ग्रामीण भागासाठी नाहीच आहे. म्हणजे तुमचा सी ऑप्शन हा कॅन्सल होतो. सी ऑप्शन कॅन्सल होतो म्हणजे हा चौथा ऑप्शन आहे मित्रांनो तो काय होतो तुमचा कॅन्सल होत असतो. मग तुमचे राहते कोणते ऑप्शन. ए ऑप्शन आणि बी ऑप्शन. ते दोन्ही ऑप्शन काय मित्रांनो बरोबर आहेत. म्हणजे एखादी योजना ग्रामीण भागातली आहे का शहरी भागातली आहे. मजुरी रोजगाराची आहे का स्वयंरोजगाराची आहे. प्रति व्यक्ती आहे का प्रति कुटुंब आहे. हे जरी लॉजिक माहित असेल तरी सुद्धा आपण प्रश्न टॅकल करू शकतो मित्रांनो. ठीक आहे. यस. ओके. त्यानंतर आणखी महत्वाची योजना बघा. ठीक आहे. याच्यातही कसं लॉजिक लावता येतं की ठेव विमा आणि पत हमी महामंडळ सुधारणा कायदा संसदेने 2021 मध्ये मंजूर केला. ठेव विम्याचा हप्ता ठेवीदाराकडून वसूल केला जातो. ठीक आहे. ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य आहे. वरीलपैकी कोणते विधाने योग्य आहे ते ओळखायचे. मित्रांनो आता बघा इथे काय सांगितलेलं आहे. हे मला सांगा विम्याचा हप्ता ठेवीदाराकडनं वसूल केला जातो हे ट्रिकी आहे. कारण विम्याचा हप्ता जो ठेवी ठेवतो त्याच्याकडे नसतो. विम्याचा हप्ता बँकेने भरावा लागत असतो. जसं आपण बँकेकडे कर्ज घेतलं तर आपला विमा आहे पण आपण बँकेत पैसे ठेवतो ना मग ती बँक त्या पैशावर विमा काढणार आहे. ठीक आहे ना. म्हणून मग इथं ट्रिकी स्टेटमेंट कुठलं होतं की ठेव विम्याचा हप्ता ठेवीदाराकडून वसूल केला जातो हे ट्रिकी स्टेटमेंट आहे. इथे त्यांनी चुकवलं आणि हे ऑप्शन मध्ये जर शोधलं म्हणजे हे तुमचं बी चुकीचं आहे. का बरं. कारण हे बँकेकडनं वसूल केला जात असतो पण हे ट्रिकी टाकलं होतं मुद्दामून त्यांना. हे बेसिक जरी माहित असेल की बाबा या कायद्याचा काही संबंध नव्हता ऍक्च्युली इथे पण फक्त तुम्हाला कन्सेप्ट जरी क्लिअर आहे कन्सेप्ट वरचं सेन्स आहे की जर तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर आहे की ठेवीच्या याच्यावर विमा हा बँकेने भरावा लागतो एवढं क्लिअर आहे बाकी सोडून द्या. हे ट्रिकी स्टेटमेंट टाकलं होतं. मग बघा बी चूक आहे तर तुमचं बघा ह्या पहिल्या ऑप्शन मध्ये बी आहे म्हणजे तुमचं पहिलं ऑप्शन रद्द होणार. ठीक आहे. त्यानंतर तुमचं तिसऱ्या ऑप्शन मध्ये बी आहे म्हणजे हे पण रद्द होणार आणि वरीलपैकी सर्व म्हणजे इथं पण रद्द होणार. म्हणजे मित्रांनो हे जे टाकलं होतं का ट्रिकी स्टेटमेंट होतं. हे जर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट जरी माहित असेल तर याच्या बेसिसवर तुम्हाला उत्तर बरोबर सॉल्व्ह करता आलं. ते म्हणजे काय आहे ए आणि सी आहेत. म्हणजे याचा अर्थ क्वेश्चन मध्ये ट्रिकी वर्ड किंवा ट्रिकी स्टेटमेंट असतं ते जर ओळखता आलं आणि जर आपण पर्याय पर्याय जर गेलो आपण तर बरोबर आपण पर्यायामधनं योग्य असं उत्तर काढू शकतो. म्हणजे इलिमिनेशन मेथड वापरता येते तुम्हाला इथे. ट्रिकी स्टेटमेंट वापरता येतं. पर्यायाकडनं उत्तराकडे जाता येतात. मी जे नाही अगोदर सांगितले होते 12 आयुध त्यापैकी आयुध तुम्हाला या ठिकाणी वापरता येतात. ट्रिकी स्टेटमेंट, ट्रिकी वर्ड, ऑप्शन, इलिमिनेशन आणि कॉमन सेन्स वापरून हा प्रश्न टॅकल करता येत असतो मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे बघा की हा प्रश्न कसे त्या प्रश्नातच लॉजिक आहे. प्रश्नात लॉजिक आहे.
आता लॉजिक बघा, केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यामधील वाटणीसाठी 7व्या वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. आता ही 4 विधाने दिलेली आहेत 7व्या वित्त आयोगाची आणि योग्य आहेत का ती ओळखायची मित्रांनो. आता बघा, जेव्हा केव्हा वित्त आयोग आहे ना, वित्त आयोग ज्यावेळेस राज्यांना पैशाचं वाटप करते त्याचे निकष ठेवतात. मग त्या निकषामध्ये कधीच कुठल्याच आयोगाने गरिबी हा निकष ठेवला नाही मित्रांनो. आपण इतक्या आयोगाचा अभ्यास केलाय, 10वा 12वा 13 14 15, तर गरिबी हा निकष नाहीच आहे. कॉमन सेन्स सांगतो आपला, ठीक आहे. म्हणजे तुमचा बी ऑप्शन होणारच नाहीये, गरिबांसाठी शक्यच नाहीये, ठीक आहे. येस, म्हणजे तुमचा बी ऑप्शन होणार नाही. म्हणजे बघा, तुमचा हा तिसरा जो आहे, तिसरा ऑप्शन कटतो कारण याच्यामध्ये बी आहे मित्रांनो. तुमचा दुसरा पण कटतो कारण बी आहे याच्यामध्ये, ठीक आहे. मग एडी आहे आणि एसीडी आहे, फक्त तुम्हाला सी शोधायचे, सी. आता सी आणि डी मध्ये काय, राज्यांचं दरडोई उत्पन्न सांगितलेलं आहे आणि राज्यांमधील उत्पन्नाच्या समानतेसाठी सांगितलेलं आहे. आता या सी किंवा डी पैकी तुम्हाला एकच निवडायचं आहे, ठीक आहे ना. आता दोन्ही असू शकत नाहीत कारण सी मध्ये पण उत्पन्न आहे, डी मध्ये पण उत्पन्न आहे. आणि मग उत्पन्नाचे 2-2 निकष एक आयोग सांगू शकेल का? नाहीच आहे. एक आयोग उत्पन्नाचे 2 निकष नाही सांगणार आहे, दोन्ही पैकी एकच सांगणार आहे. म्हणजे एक तर तुमचं सी बरोबर असेल किंवा डी बरोबर असेल. पण या दोन्ही पैकी मोर लॉजिक काय की उत्पन्नाचं समानता, उत्पन्नाची समानता हे शब्द मोर लॉजिकल आहे. दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी हे लॉजिकल नाहीच वाटत आहे. एका व्यक्तीचं उत्पन्न वाढवण्यासाठी कसा प्रयत्न करणार आहे? हा उत्पन्नाच्या समानतेसाठी प्रयत्न होऊ शकतो. म्हणून मग लॉजिकली जर पाहिलं मित्रांनो, तर लॉजिकली काय उत्तर बरोबर आहे? तर लोकसंख्या हे ए बरोबर आहे, तुमचं डी बरोबर आहे, म्हणजे उत्तर तुमचं 1 आहे, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये लॉजिक कोणतं लागतं? लॉजिक 1 किंवा गरिबी यासाठी कोणत्याही आयोगाने असा निकष गृहीत धरला नाही, हे लॉजिक. आणि दुसरं की उत्पन्नाच्या संदर्भात या दोन्ही पैकी मोर परफेक्ट वाक्य हे वाटायला लागत असतं. म्हणून हे अशा प्रकारे जर आपण लॉजिक, त्या प्रश्नातल्या वाक्यामधलं लॉजिक जर व्यवस्थित ओळखलं तर उत्तर शोधता येतं. म्हणजे प्रश्नातलं लॉजिक शोधणे, प्रश्नामधलं लॉजिक शोधणे मित्रांनो, जर लॉजिक शोधलं तर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो, ठीक आहे. आता बघा, त्यानंतर परत याच्यामध्ये बघा लॉजिक लावता येतं, लॉजिक, ठीक आहे. देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग सुती कापड उद्योग. देशातील सर्वात जुना व संघटित कोणता आहे? जलद औद्योगिकरणास कारणीभूत कोणता आहे? आणि नवीन तंत्रज्ञान. म्हणजे 4 आहेत ABCD. देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग, देशातील सर्वात जुना व संघटित क्षेत्रातील उद्योग, जलद औद्योगिकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग, नवीन तंत्रज्ञानाचा वापर. आता हे काहीच माहित नाहीये, पण आपण पंचवार्षिक योजनेमध्ये पाहिले राहतं की औद्योगिकरण करायचं असेल तर तुमचा लोह पोलाद उद्योग महत्वाचा आहे, त्याच्याशिवाय औद्योगिकरण होतच नाहीये. आपण भूगोलामध्ये अभ्यास केलाय, इकॉनॉमिक्स मध्ये पण अभ्यास केलाय आहे ना. म्हणजे तुमचा औद्योगिकरणासाठी आवश्यक आहे लोह पोलाद. म्हणजे ही जर जोडी तुमची जमली, म्हणजे बघा सी साठी 2 तुमचं, तर सी साठी 2 असणारा एकच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 3 उत्तर, ठीक आहे. म्हणजे बघा, तुम्हाला फक्त कन्सेप्ट माहित आहे, कन्सेप्ट नुसार तुम्ही लॉजिक लावलं आणि एक जोडी जुळली तर जोड्या लावामध्ये सगळ्या जोड्या जुळतात, ठीक आहे. म्हणजे कन्सेप्टच्या आधारावर लॉजिक लावलं, लॉजिक लावून एक जोडी जर जुळली तर बाकीच्या जोड्या जुळतात मित्रांनो, ठीक आहे. आणि जोड्या जुळवामध्ये तर एक जोडी व्यवस्थितपणे जर आपण जुळवली तर बाकीच्या जोड्या व्यवस्थितपणे जुळवत असतात. म्हणजे या ठिकाणी तुमचं लॉजिक अप्लाय झालेलं आहे. लॉजिक, औद्योगिकरण आणि लोह व स्टील उद्योग याच्यामध्ये तुमचं लॉजिक अप्लाय झालं आणि त्या लॉजिकच्या आधारावर तुम्ही इथे आलेत मित्रांनो, ठीक आहे. म्हणजे लॉजिकच्या आधारावर तुम्ही उत्तर सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचा प्रश्न की ज्या ठिकाणी तुम्हाला असंच काहीतरी चाणक्य नीती वापरता येऊ शकते. आता बघा, पुढील विधाने योग्य की अयोग्य ओळखायचे. शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळालं नाहीये. आता हे स्टेटमेंट बघा कॉन्ट्राडिक्टरी आहे. इथे काय सांगतात? शेतीच्या व्यापारीकरण म्हणजे व्यापारीकरणामुळे भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळालं नाहीये. आता व्यापारीकरणामुळे भांडवलदारी शेती प्रक्रियाच वाढेल ना मित्रांनो, ठीक आहे ना. यस, हे बघा लक्षात घ्या, इथे काय सांगते ते की व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाहीये. असं कसं काय होणार आहे? म्हणजे तुम्ही शेतीचं व्यापारीकरण करताय म्हणजे भांडवलदारी शेती प्रक्रियेला प्रोत्साहनच मिळणार आहे ना. एकीकडे तुम्ही म्हणता व्यापारीकरण आणि दुसरीकडे म्हणता की ते भांडवलदारी शेती प्रक्रिया होणार नाही. असं कसं काय? व्यापारीकरण होतेच म्हणजे भांडवलदारी शेती प्रक्रिया होणारच आहे, पण इथं उत्तेजन मिळत नाही. म्हणजे वाक्यामध्ये 2 गोष्टी कॉन्ट्राडिक्टरी दिल्यात, एकमेकांचा विरोध करणाऱ्या.
त्याच्यामुळे हे वाक्य तर सहसा चुकीचंच असणार आहे. येस, मग याचा अर्थ तुमचा पहिला ऑप्शन जातो तुमचा. ठीक आहे, येस, पहिला ऑप्शन जातो. इव्हन तुमचा चौथा पण ऑप्शन इलिमिनेट होतो. मग राहतं काय, तुम्हाला 2 आणि 3 पैकी शोधायचंय. म्हणजे त्या प्रश्नामध्ये लॉजिक लावलं की एकाच प्रश्नामधल्या एकाच वाक्यामध्ये दोन शब्द कॉन्ट्राडिक्टरी आहेत, मग ते चुकीचं आहे. आणि त्यानुसार ऑप्शन कडे जर गेलो तर 2 ऑप्शन इलिमिनेट होतात आपले. म्हणजे लॉजिक लावणं, ऑप्शन कडे जाणं, इलिमिनेशन वापरणं, ट्रिक्स आपले शस्त्र. ठीक आहे ना. आणि त्यानंतर मग इथे तुम्हाला रिस्क घ्यावी लागणार आहे की शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडे तत्वावरील वहिवाट आणि वाटे हिस्स्यामधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढते. आता या ठिकाणी रिस्क घ्यावं लागणार आहे. तुम्हाला म्हणलो की काही प्रश्नांमध्ये रिस्क घ्यावी लागते, तर मग हे वरचं चुकीचं आहे, मग हे पण काय आहे, चुकीचं आहे मित्रांनो स्टेटमेंट. ठीक आहे, आणि ए आणि बी दोन्ही पण विधाने कसे आहेत, मग चुकीचे आहेत. यस, म्हणजे या ठिकाणी तुमचं लॉजिक, त्याच्यानंतर तुमचं ऑप्शन्स, इलिमिनेशन आणि रिस्क याचा वापर करून हा उत्तरापर्यंत पोहोचता येतं मित्रांनो. ठीक आहे, यस. त्याच्यानंतर बघा हा महत्वाचा प्रश्न बघा. ठीक आहे, याच्यामध्ये बघा 1911 ते 1921च्या दशकात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती, त्याचं कारण शोधायचंय. आता मला सांगा, पुरामुळे एवढे मृत्यू होतात का की लोकसंख्या कमी होऊ शकते? आपण कुठलंच वाचलेलं नाही, ऐकलं नाही की एवढा मोठा पूर आला, लोकसंख्या कमी झाली आहे. त्याच्यामुळे मी म्हणलं नाही का, काही काही वाक्य वेग असतात. मग हे वेग शब्द, वेग वाक्य किंवा वेग पर्याय असतात, त्यापैकी की पुरामुळे. ठीक आहे, किंवा औद्योगिकरणाचा अभाव. आता सांगा, उद्योग नाहीत पण लोकसंख्या कमी होण्याची काहीच नाहीये. आपल्याकडे उद्योग नाहीत तरी पण मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे. आफ्रिकेमध्ये पण उद्योग नाहीत पण लोकसंख्या जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ हे 2 फारच वेग होते. जे मी अगोदर सांगितलं की वेग शब्द असतील, वेग स्टेटमेंट असेल, वेग ऑप्शन, ते ओळखायचंय. त्यामुळे 3 आणि तर वेगच आहेत हे 2. मग 1 आणि 2 पैकी तुम्हाला काय करायचंय, ओळखायचंय. सो 1 आणि 2 पैकी जर पाहिलं तर तुम्हाला कारण ओळखायचंय, कारण. ठीक आहे, मग कारण त्या काळातील कमी जन्मदर हे कारण होऊ शकत नाही. हा, पण साथीच्या रोगामुळे मृत्यू दरामध्ये वाढ होऊ शकते. कोविड आहे किंवा आणखी साथीचे रोग आहेत, प्लेग आहेत, महामारी आहेत, तर तुमचं मृत्यू दरामध्ये वाढ होऊ शकते. तर मोर परफेक्ट लॉजिक काय तुमचं ऑप्शन नंबर 2. म्हणजे मित्रांनो लॉजिकच्या आधारावर हा प्रश्न सॉल्व्ह करता येतो. लॉजिक व्यवस्थित जर लावलं तर प्रश्न सॉल्व्ह करता येतात. ठीक आहे, म्हणजे लॉजिकचा वापर तुम्हाला व्यवस्थित करता आला पाहिजे. तर ठीक आहे, त्यानंतर हा एक प्रश्न बघा. या प्रश्नामध्ये पण बघा इलिमिनेशन मेथड वापरता येते, लॉजिक वापरता येत असतं. ठीक आहे, बघा 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता? 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता? पहिलं स्त्री शिक्षण, राजकीय शिक्षण, लोकशिक्षण आणि धार्मिक शिक्षण. आता मित्रांनो विचार करा, ईस्ट इंडिया असोसिएशन संस्था ही आपण माहित असते की दादाभाई नौरोजी या संदर्भात. मग धार्मिक शिक्षण तर होणारच नाहीये. धार्मिक म्हणलं तर आपली ती रामकृष्ण असेल किंवा इतर ज्या आहेत त्या. ठीक आहे, परमहंस वगैरे, त्याच्यामध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन सारखी येणार नाही, धार्मिक शिक्षण होणार नाही, म्हणजे लॉजिकच नाहीये. त्यामुळे डी ऑप्शन म्हणजे हा तुमचा ऑप्शन इलिमिनेट होतो. ठीक आहे, यस. त्याच्यानंतर मग काय, स्त्री शिक्षण उरतं, लोकशिक्षण उरतं आणि राजकीय शिक्षण उरतं. मग आता आपण ऑप्शन कडे जर गेलो आपण, तर सी हा एक ऑप्शन आहे. त्यानंतर ए बी आहे. आता ए बी बघा, स्त्री शिक्षण आणि राजकीय शिक्षण. आता स्त्री शिक्षण, राजकीय शिक्षण ह्या 2 गोष्टी एकत्र असू शकणार नाहीयेत. स्त्री शिक्षण देताय याचा अर्थ तुम्ही स्त्रियांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न करताय की त्यांना शिक्षण मिळावं, समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मिळावी, आणि सोबतच राजकीय शिक्षण कसं काही देऊ शकतो आपण. ठीक आहे, म्हणजे स्त्री शिक्षण हा वेगळा विचार आहे. स्त्री आणि राजकीय शिक्षण एकत्र येऊ शकणार नाही, कारण स्त्री शिक्षण म्हणजे ही नेमकीच प्रायमरी स्टेज आहे आणि राजकीय शिक्षण म्हणजे ही वरची स्टेज आहे. दोन्ही एकत्र कशा असू शकतील? त्याच्यामुळे मग हा ऑप्शन एकत्र असणार नाही, म्हणजे ए आणि बी एकत्र असणार नाही, म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर हा कटतो. ठीक आहे, त्यानंतर बी आणि डी जर विचार केला, राजकीय शिक्षण आणि धार्मिक शिक्षण हे 2 एकत्र असू शकत नाहीयेत. जर धार्मिक शिक्षण जर दिलं गेलं तर मग ते राजकीय होणार नाही आणि राजकीय झालं तर धार्मिक होणार नाही. ह्या 2 गोष्टी एकत्र कशा येऊ शकतील मित्रांनो? म्हणजे बी आणि डी तुमचं एकत्र येणार नाहीये. मग ऑप्शन कोणता उरतो तुमच्याकडे? फक्त सी, म्हणजे इलिमिनेशन मेथड. लॉजिक वापरायचं, इलिमिनेशन मेथड वापरायची मित्रांनो आणि उत्तर काढायचं. लॉजिक, इलिमिनेशन मेथड आणि ऑप्शनचा विचार करून तुम्हाला उत्तर काढायचे मित्रांनो. ठीक आहे, यस, ओके. चला, त्यानंतर आहे हा महत्वाचा क्वेश्चन आहे बघा इतिहासाच्या संदर्भामध्ये. ठीक आहे, की सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी कारणीभूत ठरलेली खाली दिलेली विधाने कोणाची आहेत?
सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी कारणीभूत ठरलेली खाली दिलेली विधाने कोणाची आहेत हा प्रश्न आहे. हिंदू व मुस्लिम ही दोन्ही राष्ट्रे असून ती विरोधी राष्ट्र आहेत. फोडा आणि झोडा हे धोरण हिंदुस्थानात अंमलात आणले पाहिजे आणि मुस्लिमांना हिंदू पासून अलग केले पाहिजे. महात्मा गांधीची सविनय कायदेभंगाची चळवळ भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याकरिता नाही, परंतु भारतीय मुसलमानांना हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी आहे. भारताला मातृभूमी मानणाऱ्याचा भारत देश आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा हे स्टेटमेंट नंतर ए मध्ये 4 जण आहेत, बी मध्ये 4 आहेत, सी मध्ये 4 आणि डी मध्ये 4 आहेत. मग याचा अर्थ हे जे वाक्य आहेत याच्यापैकी कोण म्हटलेलं आहे ते ओळखायचं आपल्याला. म्हणजे बघा मित्रांनो इथे जर कळलं की हे डी वाक्य जे आहे भारताला मातृभूमी मानणाऱ्याचा भारत देश आहे, याचा अर्थ हे वाक्य कोणीतरी कट्टर असं कट्टर अशा व्यक्तीने की जो भारतीय कट्टर आहे अशा व्यक्तीने म्हटलेलं आहे. मग इथे जर पाहिला आपण तर विदा सावरकर दिसतात. ठीक आहे, विदा सावरकर आहेत म्हणजे यस विदा सावरकरांचं हे वाक्य असू शकतं कारण त्यांचं पर्सनॅलिटी त्यांची विचारधारा याहून कळतं की हे भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचा भारत देश आहे, कारण भारताला मातृभूमी ते मानायचे. ठीक आहे, त्यांच्या तशा पोएम आहेत, रायटिंग आहेत, म्हणून हे वाक्य डेफिनेटली विदा सावरकरचं असं म्हणू शकतो. म्हणजे डी या ऑप्शन मध्ये विदा सावरकर पाहिजे. इथे ए ऑप्शन मध्ये आहेत, ए नाहीच आहे कारण हे वाक्य डी आहे ना हे. मग या डी वाक्यात जावं लागेल. मग डी वाक्यामध्ये जर पाहिलं तर पहिल्या ऑप्शन मध्ये मोहम्मद अली जिना आहे आणि दुसऱ्या ऑप्शन मध्ये विदा सावरकर आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर 2 उत्तर असेल आपलं. ठीक आहे, ऑप्शन नंबर काय असेल 2. म्हणजे तुमच्या विदा सावरकरचं हे वाक्य आहे, याचा अर्थ हे वाक्य बरोबर या तिघांचे आहेत. ए वाक्य कोणाचं मग सर सय्यद अहमदचं आहे, बी वाक्य तुमचं प्राचार्य बेगचं आहे, त्यानंतर सी वाक्य तुमचं हे जे आहे मोहम्मद अली जिनाचं आहे आणि डी वाक्य तुमचं कोणाचं आहे विदा सावरकर. म्हणजे हे खूप अवघड प्रश्न होता, मोठा सुद्धा होता, पण लॉजिक व्यवस्थित जर लावलं हा व्यवस्थित सॉल्व्ह करता येतो. म्हणजे हे चौथं वाक्य हे कोणाचं असू शकतं याच्यामध्ये जर पाहिलं आणि त्यानुसार इलिमिनेशन मेथड जर वापरली, लॉजिक इलिमिनेशन मेथड वापरली आपण तर 100% उत्तरापर्यंत पोहोचता येतं. ट्रिकी शब्द जर शोधला तर त्या ठिकाणी पोहोचता येतं, त्याच्यामुळे कुठेही घाबरायची गरज पडत नाही मित्रांनो. ठीक आहे, यस तुम्ही लॉजिक लावून ट्रिक्स लावून ऑप्शन कडे जाऊन तुम्ही उत्तर शोधू शकता. ठीक आहे, ओके चला. त्याच्यानंतर आणखी एक हा जोड्या लावाचा प्रश्न आहे. इकडे तुमचं आचार्य बाळशास्त्री जांभेकर आहेत, दुर्गाराम मंचाराम दादोबा पांडुरंग आहेत, आणि बेझंट आहेत, केशवचंद्र सेन आहेत. आता जोड्या लावा असेल तर तुमची एक कुठलीही ओळखीची जोडी पाहायची, कुठली एखादी ओळखीची आणि ती मॅच करून पाहायची. ठीक आहे, जसं बाळशास्त्री जांभेकर मॅच करा बरं. आता बाळशास्त्री जांभेकर सुरत मानव धर्म सभा काही संबंध येत नाही. ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या ताब्यात गेलेल्या श्रीपाद शेषाद्री परळीकर यांचे शुद्धीकरण ते माहित नाही, आपण गृहीत धरूया त्यांचं. नॉर्मल स्कूल व व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना आपल्याला माहित आहे की अशा काही स्कूल त्यांनी कधी स्थापन केलेले नाहीयेत. सेंट्रल हिंदू कॉलेज काही संबंध नाहीये. म्हणजे या 4 पैकी एक घ्यायचा आणि एक घेऊन 4 ला जोडून बघायचा आपण. ठीक आहे, कुठेशी जोडतं म्हणजे 1 सोबत जोडी जुळत नाहीये, 3 सोबतही जुळत नाही, 4 सोबतही जुळत नाही, कारण त्यांचा आपण अभ्यास केलेला असतो, त्याच्यामुळे कळतं की अरे हे तर काही संबंध नाहीच आहे. मग ह्याचे तुमचा पर्याय कुठला दुसरा, म्हणजे तुमच्या अ ची दुसरी जोडी, अ ची बरोबर दुसरी जोडी, अ ची जर दुसरी जोडी सापडली तर ऑप्शन नंबर 2 उत्तर येतं तुमचं. ठीक आहे, म्हणजे जोड्या लावामध्ये एक कुठली तरी एक शब्द घ्यायचा आणि त्याची जोडून पाहायचे आणि जोडून पाहून त्याची जोडी जुळवायची. एक जोडी जर जुळली तर बरोबर तुम्हाला बाकीच्या जोड्या जुळवता येतात मित्रांनो. ठीक आहे, यस त्याच्यामुळे तुम्हाला ओळखीचं पाहून याला 4 ला पर्यायाला तुम्हाला चेक करून पाहायचं आहे. ठीक आहे ना, यस हे केलं तर जोड्या लावामध्ये तुम्हाला सहज उत्तर सॉल्व्ह करता येतं. ठीक आहे, त्यानंतर बघा इथे पण लॉजिक लावता येते मित्रांनो. बघा इथे जोड्या जुळवा आहेत, हे सगळे इसवी सन दिलेले आहेत, कामगार संघटना दिल्या आहेत, इथे व्यक्ती दिलेल्या आहेत. पण समजा काहीच माहित नाही आपल्याला, ही मुंबई गिरणी कामगार संघटना आहे, ही अहमदाबादची आहे, ही मद्रासची आहे आणि ही ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आहे. आणि लाला लजपत राय, बीपी वाडिया, महात्मा गांधी, नारायण मेघाजी लोखंडे. आता त्यांचं नाव बघा, नाव कोणतं आहे आणि इथं प्रांत बघा, इथं मुंबई दिलेला आहे, इथं मुंबई आहे, इथे अहमदाबाद आहे, इथे मद्रास आहे. ठीक आहे, मग आता मद्रास जर आपण घेतला तर मद्रास आणि लाला लजपत राय यांचा काही संबंध येईल का? नाही. मद्रास आणि महात्मा गांधी यांचा काही संबंध येईल का? नाही. मद्रास आणि नारायण मेघाजी लोखंडे यांचा काही संबंध येईल का? नाही. म्हणजे एक शब्द घेऊन आपण मॅच करतोय आपण. ठीक आहे, मद्रास लाला लजपत रायचा संबंध नाही येणार, महात्मा गांधीचा संबंध नाही येणार, नारायण मेघाजी लोखंडेचा संबंध नाही येणार. मद्रास म्हणल्याच्या नंतर कोण येईल मग? बीपी वाडिया.
म्हणजे तुमचं सीचं 2, मग सीचं 2 असणारा ऑप्शन कुठला आहे तुमचं? सीचं 2 बरोबर उत्तर सापडतं मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे ते शब्द इकडचा घेऊन इकडे जर मॅच केला आपण तर त्याच्याहून लॉजिक लावता येतं, शब्दावरून लॉजिक लावता येतं आणि उत्तरापर्यंत पोहोचता येतं मित्रांनो. ठीक आहे, कारण हे काही इसवी सन वगैरे हे काही पाठ असणार नाहीयेत, पण इथे जर लॉजिक लावलं तर उत्तरापर्यंत पोहोचता येतं की आपण इकडचा एक घटक घ्यायचा आणि मॅच करून पाहायचा आपण. ठीक आहे, ज्याच्याशी मॅच झालं ती जोडी शोधायची, बाकीच्या जोड्या सापडतात. येस, ओके, महत्वाचं आहे फ्रेंड्स. ठीक आहे, त्यानंतर आणखी असाच प्रश्न जो लॉजिकली सॉल्व्ह करता येतो. ठीक आहे, बघा इथे काय सांगितलंय, भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? म्हणजे दळणवळणाबद्दलची तुम्हाला बरोबर विधाने शोधायची आहेत. सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसीच्या काळात निर्माण केले गेले. लॉर्ड कॉर्नवॉलिस व जॉन शोरच्या काळात रस्त्याच्या बांधकामास मोठी चालना मिळाली. रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉडगेजचे मार्ग बांधण्यात आले. नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षाची रस्ता सुधार योजना सादर केली. आता हे 4 वाक्य किंवा हे सगळे बघा, आता ऑप्शन कडे या. बरोबर 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 म्हणजे सगळे बरोबर आहेत, पण बघा एबीडी एडी एडी म्हणजे एक कुठलं तरी चुकीचं आहे. सगळे बरोबर सांगितलेत आणि फक्त 4 कुठंच नाहीत, म्हणजे एबीसीडी नाहीत, म्हणजे एक कुठलं तरी चुकीचं आहे. एक या 4 पैकी एक कुठलं तरी चुकीचं असणार आहे. कशामुळे? कारण बघा हे 4ही ऑप्शन मध्ये बरोबर सांगितलंय, पण 4ही ऑप्शन मध्ये एकही असं ऑप्शन नाही की 4ही पर्याय त्याच्यामध्ये एबीसीडी, म्हणजे नक्की एखादं कुठलं तरी चुकीचं आहे. ठीक आहे, मग आपण जर थोडंसं लॉजिक लावलं तर रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात, आता बघा नॅरो गेज अगोदर येणार नंतर ब्रॉड गेज येणार ना, म्हणजे अगोदर रेल्वे ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस तंत्रज्ञान कमी आहे, पैसा कमी आहे, म्हणून नॅरो गेज अगोदर येणार, नंतर तुमचं ब्रॉड गेज येईल. ठीक आहे ना, जसं आपल्याकडे आता काही नॅरो गेज ब्रॉड गेज झालेले आहेत. जसं महामार्गामध्ये अगोदर 1 पदरी येईल, नंतर 2 पदरी येईल, नंतर 4 पदरी, नंतर 6 पदरी येईल, असं विकास होईल ना. मग रेल्वेचंही ट्रॅकचा अगोदर नॅरो गेज नंतर ब्रॉड गेज येईल, म्हणजे मग रेल्वेच्या सुरुवातीच्या काळामध्ये ब्रॉड गेज कसं काय येणार आहे? सुरुवातीच्या काळामध्ये तुमचं नॅरो गेज येईल ना. येस, ब्रॉड गेज नंतर येईल, म्हणजे तुमचं सी चुकीचं आहे. जे आपल्या इथे शोधायचं होतं की एक चुकीचं शोधायचंय, कारण फक्त इथं एबीडी फक्त 3 आहेत, एडी 2 आहेत, एबीसी 3 आहेत आणि बीसीडी 3 आहेत, म्हणजे एक कुठलं तरी चुकीचं आहे ते सापडलंय, म्हणजे सी चुकीचं आहे. डेफिनेटली सी चुकीचं आहे, कारण लॉजिक लावायची लॉजिकनेच कळतं की अगोदर नॅरो गेज पाहिजे. सी चुकीचा आहे, मग सी चुकीचा आहे म्हणजे इथं सी विधाने बरोबर, म्हणजे हा ऑप्शन गेला तुमचा. इथे पण सी सांगितला, हा पण गेलेला आहे. मग राहतो तुमचा पहिला आणि दुसरा ऑप्शन, म्हणजे तुमचं एबीडी किंवा एडी. एडी एडी दुसरीकडे कॉम आहे, इथे एडी आहे, इथे एडी आहे. ठीक आहे, राहतो तुमचं बी. बी फक्त शोधायचं आहे. बी, लॉर्ड कॉर्नवॉलिस व जॉन शोरच्या काळात रस्त्याच्या बांधकामास मोठी चालना. बघा शब्द मोठी, अति जास्त, फारच जास्त, लई असे जे शब्द वापरतात ना ते चुकवण्यासाठी असतात. फारच मोठी, अतिशय वेगाने, जलद, ठीक आहे, खूपच जास्त, हे ओढून ताणून. त्यामुळे बांधकामास मोठी चालना मिळेल. मोठी हा शब्द ओढून ताणून आणल्यासारखा असतो. ठीक आहे, येस, बऱ्याच वेळेस तुम्हाला पाहायला मिळेल की असा शब्द काहीतरी थोडंसं ताणवलेला चुकीचा असतो. त्या लॉजिकवर तुमचं बी पण चुकीचं निघतं आणि मग तसं जर पाहिलं मित्रांनो तुमचं ए आणि डी हे जे वाक्य आहेत तुमचे बरोबर येतात. म्हणजे प्रश्न मोठा आहे म्हणून घाबरायचं नाही मित्रांनो, तर लॉजिक लावायचं काय, ते सरेंडर व्हायचं नाही, अटेम्प्ट जास्त करायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी लॉजिक त्याच्यावर लावणं गरजेचंच आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली? रोरो. आता रेल्वे मार्ग उत्तर पूर्व सीमांत रेल्वे, दक्षिण रेल्वे मार्ग आहे, कोकण रेल्वे मार्ग आहे आणि पूर्व रेल्वे मार्ग आहे. म्हणजे विचार करा मित्रांनो, इथे आपण महाराष्ट्राची परीक्षा देतोय आणि मग महाराष्ट्राच्या अनुषंगाने महाराष्ट्र सेन्स असं म्हणूया आपण, सेन्स म्हणतो ना आपण, तर इथे तुम्हाला काय करायचंय, महाराष्ट्र सेन्स वापरायचंय. महाराष्ट्राच्या मग उत्तर पूर्व मध्ये महाराष्ट्र येत नाही, दक्षिण रेल्वेमध्ये महाराष्ट्र येत नाही, पूर्व मध्ये येत नाही, मग कुठे येऊ शकतो? कोकण रेल्वे. यस, डेफिनेटली. मग रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या? कोकण रेल्वे. इथं सेन्स लावलाय, पण कुठला? महाराष्ट्र सेन्स. मी असं म्हणत नाही की असंच, पण मग तुम्हाला बऱ्यापैकी भूगोलाच्या प्रश्नामध्ये किंवा करंट अफेअर्सच्या प्रश्नामध्ये थोडासा महाराष्ट्र ओरिएंटेड सेन्स जो आहे तो पाहिजे. ठीक आहे ना, मग सेन्स हा महाराष्ट्र ओरिएंटेड जर आपण पाहिला तर त्या अनुषंगाने इथे तुम्ही रिस्क घेऊ शकता, सेन्सवर, लॉजिकवर तुम्ही रिस्क घेऊ शकता. महाराष्ट्र सेन्सवर तुम्ही रिस्क घेऊ शकता. ठीक आहे, यस. त्यानंतर बघा मित्रांनो,
आता 2011-12 मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगाराचा काय हिस्सा होता? आता आता ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, अभ्यासामध्ये जनरल एक सेन्स डेव्हलप होतो की जेवढे काही रोजगार आहेत त्या रोजगारापैकी स्वयंरोजगार जे आहे ना आपल्याकडे, स्वयंरोजगार हा आपल्याकडे 50% जास्त आहे. हा अभ्यासामधला सेन्स आहे. ज्यावेळेस आपण एखादा 1.5 वर्ष अभ्यास करतो तर ऑटोमॅटिक कुठेतरी न्यूजपेपर कुठेतरी वाचतोय आणि कळतं की एकूण रोजगारामध्ये 50% स्वयंरोजगाराचा आहे. मग जर हे जर असेल तर असं आपण याला स्टडी सेन्स असं म्हणूया आपण, स्टडी सेन्स. ठीक आहे ना, स्टडी केल्यामुळे जो डेव्हलप होतो स्टडी सेन्स सांगतो की 50% तुमचं स्वयंरोजगार. इथं स्वयंरोजगार 30% दिलेला हे ऑप्शन येणार नाही, इथे तुमचा 20% दिला आहे पण येणार नाहीये, इथेच 50%पेक्षा जास्त आहे म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर 1 आहे. ठीक आहे, म्हणजे इथे त्यांना अपेक्षित नाहीये मित्रांनो हे पर्सेंटेज वगैरे, त्यांना फक्त अपेक्षित पाहिजे की तुमचा स्टडी आहे का, त्याच्या बेसिसवर तुमचा सेन्स तयार आहे का. स्टडी सेन्स असं म्हणूया आपण, किंवा स्टडीमुळे लॉजिक डेव्हलप होतं का ते, त्याच्यामुळे तुम्हाला हे जर माहित असेल थोडस की स्वयंरोजगार तर हा जास्ती आहे बाबा, जास्तीचा आहे. ठीक आहे, हे जरी माहित असेल तरी तुम्हाला या प्रश्नात दाखल करता येतं, उत्तरापर्यंत पोहोचता येतं. त्यामुळे प्रश्न सॉल्व्ह करायचे, त्याला भिडायचं, त्याला लढायचं, घाबरायचं नाहीचे, कारण अटेम्प्ट जास्त करायचे आपल्याला. आणि त्याच्यामुळे मग आपलं लॉजिक लावा, सेन्स लावा, स्टडी लावा, त्याच्यातलं वेग स्टेटमेंट शोधा, वेग शब्द शोधा, ऑप्शन कडनं जा, इलिमिनेशन मेथड वापरा, हे सगळे शस्त्र वापरायचे. एकही ठेवायचं, सगळे शस्त्र वापरायचे मित्रांनो, फास्ट करायचं मात्र हे. ठीक आहे, यस. आता बघा हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न बघा, हा प्रश्न तेवढ्या ताकदीचा, विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला होता. आता बघा प्रश्न मी म्हणलो ना, काही काही प्रश्नाला प्रश्न विचारा तुम्ही. या प्रश्नाला जर विचारलं की अरे काय आहे या प्रश्नामध्ये, विशेष प्रदेश, विशेष प्रदेश म्हणजे कुठला तरी विशेष प्रदेश, त्याच्या संबंधी हा भाग आहे. आता दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वाढ ही काही याच्यामध्ये प्रदेश येत नाही ना कुठला, म्हणजे एखादा अवर्षण प्रवण, कुठला तरी समजा डोंगरी प्रदेश, ठीक आहे, कुठला तरी तुमचा दुष्काळी प्रदेश, असं येतच नाही त्याच्यामध्ये. याच्यामध्ये काय सांगा, दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वाढ. पण इथं प्रदेश शब्द बघा, प्रश्नामध्येच शब्द आहे, प्रश्नामध्ये दडलेलं उत्तर आहे, विशेष प्रदेश विकास कार्यक्रम. म्हणजे असं एखादा विशिष्ट प्रदेश त्याच्या विकासासाठीचा कार्यक्रम आहे. मग आपल्याला प्रदेश कोणकोणते ते पाहावं लागेल. यस, डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास, भाग म्हणजे प्रदेशच आलेला आहे, म्हणजे हा एक होऊ शकतो ना, किंवा डोंगराळ भाग आहे, डोंगराळ प्रदेश आहे, आदिवासी प्रदेश आहे त्याचा विकास, नंतर दुष्काळग्रस्त भागाचा विकास. यस, म्हणजे तुमचं ब आणि क ऑप्शन बघा. आणि ग्रामीण भाग हे तर येणारच नाहीये. ठीक आहे, म्हणजे तुमचं विशेष प्रदेश, कारण ग्रामीण भाग म्हणजे विशेष नाहीये, ग्रामीण भाग म्हणजे खूप मोठा प्रदेश आहे. पण या 4 वाक्यापैकी विशेष प्रदेश कुठे आहे, डोंगराळ व आदिवासी भाग आणि तुमचा दुष्काळग्रस्त भाग. याच्यामधनं कळतं की हे प्रदेश आहेत जे इथे व्यवस्थित आहेत, म्हणून तुमचं ब आणि क हे वाक्य उत्तर येतं. म्हणजे इथं अभ्यास न लावता इथे त्या प्रश्नामधली जी माहिती आहे, त्या प्रश्नामधले जे शब्द आहेत ते व्यवस्थित वाचले, त्याच्यावर जर विचार केला आणि त्याच्या अनुषंगाने जर आपण सेन्स तयार केला, लॉजिक लावलं तर उत्तर सापडतं. ठीक आहे, प्रश्नामधली माहिती व्यवस्थित वाचणे, त्याच्या अनुषंगाने अर्थ लावणे, प्रश्नामधली माहिती व्यवस्थित वाचणे, त्याच्या अनुषंगाने अर्थ लावणे, हे जर केलं तर नक्की तुमचं उत्तर येऊ शकतं मित्रांनो. ठीक आहे, यस. त्यानंतर महत्वाचं बघा, राजकोषीय नीतीची साधने कोणती आहेत, राजकोषीय नीतीची साधने कोणती आहेत. आता राजकोषीय, राजकोषीय म्हणजे राज म्हणजे राजा, राजा म्हणजे आजचा राजा कोण आहे, शासन, शासनाची साधने. आणि मित्रांनो राजकोषीय नीतीची साधने वगैरे असं जर म्हटलं ते सगळ्या लक्षात येतं की बाबा हा प्रश्न अर्थशास्त्राचा आहे. हा प्रश्न कुठला आहे, अर्थशास्त्राचा आहे. ठीक आहे, आता इथे जर तुम्ही सब्जेक्ट सेन्स वापरला, सब्जेक्टचा बरं, सब्जेक्ट सेन्स जर वापरला तर कळतं की हा प्रश्न अर्थशास्त्राचा आहे. मग अर्थशास्त्रामध्ये तुमचं लोकशाही आणि संघराज्य वगैरे येईल का, नाही येणार, तर तो राज्यघटनेचा भाग आहे. त्यानंतर तुमचं संसद आणि प्रशासन येईल का, नाहीच आहे, ते पण तुमच्या राज्यघटनेचा आहे. मग अर्थशास्त्र विषयासंबंधी आहे तर अर्थशास्त्राचा सेन्स सांगतोय की हे 2 गोष्टी तुमच्या ब आणि ड ह्या राज्यघटनेच्या गोष्टी आहेत. मग उरतात काय तुमच्याकडे अ आणि क, ह्या अर्थशास्त्राच्या गोष्टी आहेत. आणि उत्तर मित्रांनो तेच आहे. म्हणजे सब्जेक्ट सेन्स, की तो प्रश्न नेमका कोणत्या सब्जेक्टला धरून आहे, असा जर आपण सेन्स ठेवला तर उत्तर तुम्हाला मिळतं. म्हणजे कॉमन सेन्स म्हणतो ना, मग स्टडी सेन्स आहे, महाराष्ट्र सेन्स आहे, सब्जेक्ट सेन्स आहे, वर्ड सेन्स, त्या प्रश्नातला वर्ड सेन्स असं म्हणतो आपण. ह्या जर कॉमन सेन्सचा वापर केला तर उत्तरं तुमची चांगली येतात मित्रांनो. नो डाऊट तुमच्या अभ्यासावर उत्तर येणार आहेत,
प्रॅक्टिसवर येणार आहेत. पण बाकीचं जर तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्कोर मिळवायचा असेल तर तुम्हाला सेन्स, लॉजिक, रिस्क, एलिमिनेशन, ऑप्शन यासारखे शस्त्र वापरावे लागणार आहेत. घाबरायचं नाही बिलकुल, फक्त आपले शस्त्र वापरत राहायचे मित्रांनो. ठीक आहे, यस. त्यानंतर बघा आणखी एक शस्त्र या ठिकाणी वापरता येतं आपल्याला. भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा करतात? आता 24 एप्रिल हा दिवस माहित नाहीये, पण मित्रांनो हे राज्यघटनेचे प्रश्न होते का त्याला लागून प्रश्न आहेत. राज्यघटनेवर 15 प्रश्न विचारले होते, मध्येच हा काहीतरी 7वा-8वा प्रश्न होता. म्हणजे याचा अर्थ हा राज्यघटनेच्या अनुषंगाने प्रश्न विचारलेला आहे. बरं, मग राज्यघटनेच्या अनुषंगाने राज्यघटनेत प्रश्न विचारला असेल तर इथे साक्षरतेचा काही संबंध येणार नाही मित्रांनो. ठीक आहे, जनसंपर्काचा काही प्रश्न येणार नाहीये. हा, मग तुमचे 2 परफेक्ट होऊ शकतात. एक तर पंचायत राज किंवा मतदार दिवस असू शकतो. जर माहित नाही तर तुम्ही रिस्क घ्यावा लागते या ठिकाणी. जर 50% तुमचे ऑप्शन इलिमिनेट झाले तर 100% रिस्क घ्या. आणि मग या दोन्ही पैकी तुम्हाला वाटतं की पंचायत राज असू शकतो, ठीक आहे, यस, पंचायत राज असू शकतो असं वाटलं, तुम्ही बिंदास ऑप्शनला जा, उत्तर तेच आहे. म्हणजे सब्जेक्ट सेन्स म्हणजे कोणत्या विषयाच्या अनुषंगाने प्रश्न आहे, सब्जेक्ट सेन्स, आणि काय उत्तर असू शकतं, सब्जेक्ट सेन्स सांगतो, सब्जेक्ट सेन्स. ठीक आहे, आणि त्यानुसार रिस्क, सब्जेक्ट सेन्स प्लस रिस्क जर घेतली तर तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येतं मित्रांनो. ठीक आहे, यस, महत्वाचं आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर महत्वाचं आता इथे लॉजिक बघा, ही सगळी मार्गदर्शक तत्व आहेत. मार्गदर्शक तत्व ती अनुक्रमे तुम्हाला ओळखायची. अनुक्रमे मार्गदर्शक तत्व 36 ते 51 मध्ये दिलीत. 36, 37, 38 असे सिक्वेन्सनी आहेत आणि त्यांची सिक्वेन्सनी अरेंज केलेली आहे ना, त्या सिक्वेन्स प्रमाणे आपल्याला सिक्वेन्स ओळखायचा आहे. सो आता मला सांगा, इथे तुमचं पर्यावरण आहे, इथे जनतेचं राहणीमान आहे, इथे अनुसूचित जाती जमाती आहे आणि इथे समान नागरी कायदा आहे. पण जर विचार केला आपण तर अगोदर जास्त महत्व कशाला देऊ आपण? 1950 ला राज्यघटना लिहिली आहे, त्यावेळेस पर्यावरण जास्त प्रश्न मोठा नव्हता. प्रश्न मोठा होता आपल्याकडे अनुसूचित जाती जमातीचा, समाजाचा प्रश्न मोठा होता. म्हणून साहजिकच पर्यावरणाला आपण नंतर स्थान देऊत आपण, कारण 1950 ला पर्यावरण फार जास्त महत्वाचं नव्हतं. आज महत्वाचं आहे, पण त्यावेळेस आपल्याला जनता महत्वाची होती, अनुसूचित जाती जमाती दुर्बल घटक महत्वाचा होता, म्हणून त्यांना अगोदर आपल्याला स्थान द्यावं लागेल. म्हणजे साहजिकच पर्यावरण हे नंतर येईल आणि अनुसूचित जाती जमाती जनता अगोदर येईल. मग इथं असा पर्याय शोधायचा की पर्यावरण अगोदर आहे. आता बघा, इथं पर्यावरण अगोदर आहे म्हणजे हे चुकीचं आहे, कारण पर्यावरणाला अगोदर महत्व नाही देता येणार आहे. कशाच्या जागी? अनुसूचित जाती जमातीच्या. म्हणजे हा ऑप्शन कट झाला तुमचा. त्यानंतर तुम्ही परत इथे बघा, परत या ठिकाणी काय केलंय आपण, परत या ठिकाणी अ आणि क. अ म्हणजे पर्यावरण आणि क म्हणजे अनुसूचित जाती जमाती. म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या अगोदर पर्यावरणाला महत्व हे शक्यच नाहीये. पर्यावरण नंतर येईल, अनुसूचित जाती जमातीला अगोदर महत्व द्यावं लागेल. म्हणजे दुसरा ऑप्शन कट झाला. ठीक आहे, तर चौथा ऑप्शन बघा, चौथ्या ऑप्शन मध्ये ब आणि क दिलेला आहे. आता ब आणि क मध्ये जनतेला का अनुसूचित जाती जमातीला? तर जनता आणि अनुसूचित जाती जमाती असेल तर अगोदर अनुसूचित जाती जमातीला प्राधान्य द्यावं लागेल. म्हणजे तुमचं क अगोदर पाहिजे आणि नंतर तुमचं पाहिजे. मग क अगोदर नंतर ब, ऑप्शन नंबर 3. यस, म्हणजे पर्यावरण, जनता, अनुसूचित जाती जमाती याच्यापैकी प्राधान्य अगोदर कशाला दिलं पाहिजे? हे जरी कॉमन सेन्स आपल्या लक्षात आला की अगोदर अनुसूचित जाती जमातीला द्यावं लागेल, नंतर जनतेला द्यावं लागेल, नंतर पर्यावरणाला द्यावं लागेल, असं सिक्वेन्स जरी कळला आपल्याला लॉजिकली तसं डेव्हलप होतच आपलं, तर याचं उत्तर डेव्हलप करता येतं. म्हणजे लॉजिक महत्वाचं. लॉजिक काही प्रश्नाला तुम्ही जर लावलं तर सहज उत्तर मिळतं. लॉजिक, कॉमन सेन्स, ऑप्शन, इलिमिनेशन. ठीक आहे, याचा तुम्ही वापर करा मित्रांनो, या शस्त्राचा वापर करा. त्यानंतर बघा, त्यानंतर जोड्या लावामध्ये बघा मित्रांनो. ठीक आहे, जोड्या लावामध्ये बघा, आता हे 11वीच्या स्टेट बोर्ड मधला प्रश्न होता, कंबाईनचे, सगळे कंबाईनचे प्रश्न आहेत. याच्यामध्ये थॉमस हॉब्स, फ्रेडरिक हाइक, रॉबर्ट नॉझिक, रुसो, इकडे अँग्लो ऑस्ट्रियन तत्वज्ञ, फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक, ब्रिटिश तत्वज्ञ, अमेरिकन तत्वज्ञ असं दिलेलं आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये फक्त रुसो जरी माहित आहे, रुसो हा फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक आहे, रुसो हा फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक आहे, इतकं जरी वाक्य माहित असेल आपल्याला तरी ऑप्शन सापडतात. बघा, ऑप्शन नंबर 2 मध्ये चौथं जे आहे, चौथ्याचं बी, म्हणजे रुसो हा फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक आहे, इतकं जरी माहित आहे, एक जोडी माहित आहे तर बाकी जोडी बरोबर निघते. 4चं बी, म्हणजे एका जोडीवरून बाकी जोड्या निघतात तुमच्या जोड्या लावामध्ये. ठीक आहे, एक जर जोडी परफेक्ट माहित असेल तर बाकीच्या जोड्या सहज तुम्हाला लावता येतात.
मग इथे रुसो फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक एक जोडी परफेक्ट आहे आणि तेच ऑप्शन आहे, त्यानुसार तुमचं ऑप्शन नंबर 2 हे उत्तर निघतं मित्रांनो. ठीक आहे. येस. त्यानंतर बघा, त्यानंतर महत्वाचं आहे की 12व्या वित्त आयोगाने आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्याच्या योगदानासह डॅशच्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केली. म्हणजे ही राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना आहे आणि केंद्र आणि राज्य दोघांमध्ये आहे. मग आता केंद्र आणि राज्य दोघांमध्ये अनुदान जर म्हटलं तर मित्रांनो 90-10 हे फक्त नॉर्थ ईस्टला असतं. अभ्यास केल्यावर कळतं की हे नॉर्थ ईस्ट मध्ये आहे, त्यामुळे हा तर ऑप्शन येणारच नाहीये की आपत्ती निवारण निधीमध्ये केंद्राचा वाटा किती आणि राज्याचा वाटा किती. हे जर ठरवायचं असेल तर 90-10 तर असणारच नाहीये, कारण हे नॉर्थ ईस्ट मध्ये असतं, त्यामुळे पहिला ऑप्शन जातो. दुसरं 25-75 म्हणजे केंद्राचा वाटा कमी आणि राज्याचा वाटा जास्त, असं कधीच होत नाहीये. ठीक आहे, पैसे जास्त केंद्राकडे असतात त्यामुळे वाटा जास्त केंद्राचा असणार आहे, त्यामुळे हा पण होणार नाहीये. आणि हा इथं 50-50 आणि 75-25 जर पाहिलं तर याच्यापैकी लॉजिक लावता येते की दोघांचा वाटा आपत्ती सारख्या गोष्टीमध्ये कसा असेल. आपत्ती जर पाहिली तर केंद्र शासनाची जबाबदारी आहे, त्याच्यामुळे दोघांचा वाटा सारखा असू शकणार नाहीये, केंद्राला थोडस जास्त जबाबदारी घ्यावी लागेल, म्हणजे 75-25. म्हणजे लॉजिक आपण जो अभ्यास केलेला आहे त्यानुसार केंद्र आणि राज्य दोघांचा वाटा काय असू शकतो त्याच्यावर जे लॉजिक तयार झालेलं आहे अभ्यासामधनं, त्या लॉजिकचा इथे वापर केलेला आहे. ठीक आहे, अभ्यासामधनं जे लॉजिक तयार झालं त्या लॉजिकचा इथे वापर करायचा आहे. मित्रांनो हे सांगतो की तुमच्याकडे अभ्यास आहे, पण मग फक्त अभ्यास आहे म्हणून सगळे प्रश्न सॉल्व्ह नाही होणार आहे. त्या अभ्यासासोबत लॉजिक पाहिजे, त्या अभ्यासासोबत रिस्क घ्यावी लागेल, त्या अभ्यासासोबत कॉमन सेन्सचा वापर करावा लागेल, त्या अभ्यासासोबत ट्रिक्स लावावे लागतील, तर तुमचा स्कोर हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी येणार आहे. ठीक आहे. ओके. त्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे बघा, याच्यातही लॉजिक लावता आपल्याला की सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना डॅश या योजनेत एकत्रित विलीन केलेल्या आहेत. म्हणजे तुमची जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना कशामध्ये विलीन झाल्यात असा प्रश्न आहे. तर मित्रांनो बघा, ग्राम समृद्धी म्हणजे ग्रामीण भागाच्या संबंधी आहे, म्हणजे सगळ्या योजना ग्रामीण भागाच्या संबंधी पाहिजेत. ह्या दोन योजना कशामध्ये विलीन झाल्या ते पाहायचं आपल्याला. याच्यामध्ये ग्राम समृद्धी आहे म्हणजे ग्रामीण संबंधी आहे, म्हणजे ही शहरी दिलेली आहे, शहरी त्याच्यामध्ये विलीन होणारच नाहीये, कारण ग्रामीण भागाच्या योजना आहेत तर ग्रामीण भागातल्याच योजनेमध्ये विलीन होणार आहे, शहरी भागामध्ये नाही, त्यामुळे हा ऑप्शन रद्द असेल. त्यानंतर मित्रांनो बघा, ही रोजगार योजना आहे. रोजगारामध्ये तुमची एक असते स्वयंरोजगार आणि दुसरी आहे तुमची मजुरी रोजगार. ज्यावेळेस मजुरी रोजगार असते त्यावेळेस शब्द फक्त रोजगार असतो आणि स्वयंरोजगार असते तर पर्टिक्युलर शब्द स्वयंरोजगार असतो. पण इथे पण रोजगार आहे, इथे पण रोजगार, म्हणजे ही स्वयंरोजगाराची नाहीये, मजुरी रोजगाराची आहे. मग तुमची ही स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना स्वरोजगार आहे, ही स्वरोजगाराची याच्यामध्ये विलीन होणारच नाहीये. म्हणजे तुमचा 2 नंबरचा ऑप्शन 4 नंबरचा ऑप्शन क्लिअर कट होतो. आता तिसरा ऑप्शन मध्ये प्रधानमंत्री ग्रामोदय आहे आणि इथं तुमचं रोजगार आहे, म्हणजे ग्रामीण भाग पण आहे रोजगार पण आहे, पण या 3 मध्ये रोजगार ग्रामीण भाग काहीच नाहीये, म्हणून मग लॉजिकली ऑप्शन नंबर 1 तुमचं. ठीक आहे, लॉजिकली ऑप्शन नंबर 1. म्हणजे योजना ग्रामीण भागाची आहे का शहरी भागाची, योजना मजुरी रोजगाराची का स्वयंरोजगाराची, एवढं जरी लॉजिक माहित असेल तरी तुम्हाला अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला टॅकल करता येतात मित्रांनो. ठीक आहे. यस. ओके. त्यामुळे प्रश्नाला घाबरायचं नाहीये, त्याला भिडायचं, काहीतरी लॉजिक तुम्हाला लावायचंय मित्रांनो. ठीक आहे. यस. त्यानंतर हा करंटचा प्रश्न विचारला होता मित्रांनो, याच्यात हसावं का काय हा पण एक प्रश्न पडला, कारण बघा त्यांनी काय विचारलेलं आहे, त्यांनी प्रश्न विचारला की 2021-22 चा ज्ञानपीठ पुरस्कार, म्हणजे 21-22 चा ज्ञानपीठ पुरस्कार रिसेंट, आता 2025 सुरू आहे, 21-22 चा ज्ञानपीठ पुरस्कार, आणि ऑप्शन कसे दिले मित्रांनो बघा, व्ही.एस. खांडेकर. मित्रांनो हे व्ही.एस. खांडेकर यांचा मृत्यू झालेला आहे. ठीक आहे, यांचा मृत्यू व्ही.एस. खांडेकरचा 1976 लाच मृत्यू झालेला, त्यांना विचार करा. मग आता 1976 ला मृत्यू आहे तर मला सांगा 21-22 ला ज्ञानपीठ पुरस्कार कसं काय मिळणार आहे. त्याच्यामुळे या ऑप्शन मध्ये लॉजिकच नव्हतं, म्हणून म्हणलं काही ऑप्शन वेग असतात, काही शब्द वेग आहेत, स्टेटमेंट वेग आहेत, काही टाकून दिलेत. त्या प्रकारे विदा करंदीकर यांचाही मृत्यू 2010 मध्ये झालाय, आणि काय संबंध 21-22 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार कसं काय मिळणार आहे त्यांना, यांचाही मृत्यू झालेला आहे. इव्हन तर्कशास्त्री लक्ष्मण शास्त्री जोशी यांचाही मृत्यू 1994 चा आहे मित्रांनो.
म्हणजे विचार करा, हे तर अगोदरच मृत्युमुखी पडलेले हे व्यक्ती होते, मग यांना कसं काय मिळणार आहे? मग सध्या जिवंत असणारी एकच दामोदर मौजे. म्हणजे तुम्हाला अभ्यासाची पण गरज नाहीये, कारण आपण शाळेमध्ये वगैरे हे सगळे यांच्या कविता, यांचे धडे आपण वाचलेले आहेत, ऐकलेले आहेत, त्याच्यामुळे जुने माणसं होती, ठीक आहे. आता हयातच नाहीयेत. म्हणजे तिन्ही ऑप्शन तुमचे जे आहेत बाद होतात, एकच शिल्लक राहतो, तो म्हणजे दामोदर मौजे, जे आता 80 वर्षाचे आहेत आणि त्यांना हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे मी सांगतोय काय, की प्रश्न भिडायचं, काहीतरी लॉजिक लावा, त्याला काहीतरी ट्रिक्स लावा, तुम्हाला उत्तर मिळत असतं त्याच्यामध्ये, ठीक आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर महत्वाचं, अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण. अति पाण्यामुळे म्हणजे जास्त जर पाणी दिलं, सायन्सचा प्रश्न आहे बरं, अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण. आता फार आपण अभ्यासाचा विचार केल्यावर हे लक्षात येणार नाही आपल्याला, किंवा अभ्यास कमी आहे की काय. पाण्यामुळे मातीच्या सामूचे उदासीनीकरण होते, काहीतरी असे 4 ऑप्शन दिलेत. पण सिंपल, एखादा व्यक्ती त्याला पोहणं येत नसेल आणि जर पाण्यात पडला तर तो मरतो कशामुळे? कारण पाणी त्याच्या नाकातोंडामध्ये जातं आणि त्याला ऑक्सिजन घेता येत नाही. सिंपल, आपण जर पोहायला गेलो आणि खाली जास्त वेळ केला तर आपण ऑक्सिजन साठी बाहेर येतोय ना आपण. म्हणजे पाण्यामध्ये ऑक्सिजन मिळत नाही आपल्याला, आणि ऑक्सिजन गरजेचा असतो ना. म्हणजे पाण्यामुळे ऑक्सिजनची कमतरता कमी होत असते. मग सेम इथे, की जर खूपच पाणी आपण त्या वनस्पतीला दिलं तर काय होईल? मुळे ऑक्सिजन पासून वंचित होतील ना. सेम, जास्त वेळ आपण पाण्यामध्ये राहिलो तर काय होईल? ऑक्सिजन मिळणार नाही, म्हणून वरती येतो आपण, धापा लागेपर्यंत श्वास घेतो आपण. सेम वे ना. मग सेम इथे त्याच वेळेस लॉजिक, याला कुठे अभ्यासाची गरज आहे? व्यवहारातलं लॉजिक, व्यवहारातलं कॉमन सेन्स वापरलं की उत्तर इथे सापडतं, की मुळे ऑक्सिजन पासून वंचित होतात आणि अति पाण्यामुळे वनस्पती मृत होऊ शकतात. हे लॉजिक आहे मित्रांनो, ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे. यस, ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे. त्यानंतर बघा, 2021-22 दरम्यान M3 मध्ये, मित्रांनो थोडा जरी अभ्यास केला असेल तर यल मध्ये, यल जी पद्धत आहे याच्यामध्ये पोस्ट ऑफिस सगळ्या गोष्टी येतात. पोस्ट ऑफिसच्या गोष्टी यल मध्ये येतात, ठीक आहे. म्हणजे हे जे ऑप्शन आहेत तुमचे, पोस्ट ऑफिस मधल्या बचत बँक ठेवी, पोस्ट ऑफिस मधल्या एकूण ठेवी, ह्या यल मध्ये येतात. मग ह्या यल मध्ये येत असतील तर यम मध्ये येणारच नाहीयेत. मग यम मध्ये उरलेल्या गोष्टी कोणत्या येतात? तुमच्या क आणि ड. म्हणजे सोपा प्रश्न होता मित्रांनो, ठीक आहे. यस, हा सोपा प्रश्न होता. फक्त इथे तुम्हाला यल मध्ये काय आणि यम मध्ये काय एवढं जरी माहित असेल तरी उत्तर सॉल्व्ह करता येतं, ठीक आहे. सो फ्रेंड्स, तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो, की अशा पद्धतीने आपण परीक्षा सॉल्व्ह करण्यासाठी विविध जर अशा आपण हत्यारं वापरले आपण, ठीक आहे, हत्यार वापरले तर आपण नक्की यशस्वी होऊ शकू मित्रांनो, ठीक आहे. यस, 100% की तुम्हाला अभ्यास आहे, पण त्या अभ्यासासोबत तुम्हाला ही सगळी शस्त्र वापरावी लागणार आहेत. म्हणून याला चाणक्य नीती असं म्हणूया, की तुमचा अभ्यास आहे, प्रॅक्टिस आहे, आणि त्यासोबत तुम्ही इलिमिनेशन मेथड, कॉमन सेन्स, लॉजिक, ऑप्शन, रिस्क घेणं, वेग शब्द, वेग स्टेटमेंट ओळखणं, ह्या जर गोष्टी केल्या मित्रांनो तर तुमचा 100% स्कोर हा आहे त्याच्यापेक्षा 10 मार्काने वाढणार आहे आणि तुमचा एक्स्ट्राऑर्डिनरी स्कोर तुमचा येणार आहे. यस, सो थांबूया मित्रांनो आपण. थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट, थँक्यू.